पुंडलिकाचे निकट सेवे कैसा धावे बराडी आपुले ते थोरपण नारायण विसरला उभारोनी उभा कर. बरोबर आहे का? उभारोनी उभा कर. त्यात काय? उभा कटी ठेवणी कर. उभा कटी ठेवणी कर न म्हणे पर बैससे आपुले ते थोरपण नारायण विसरला. तुका म्हणे जगदीशा, तुका म्हणे जगदीशा करणे आशा भक्तांची आपुले ते थोरपण नारायण विसरला. विठ्ठल विठ्ठल. पुंडलिकाचे निकट सेवे, पुंडलिकाचे निकट सेवे कैसा धावे बराडे आपुले ते थोरपण नारायण विसरला. नमो तीर्थ पंथे चालती तयासी, नमो तीर्थ पंथे चालती तयासी येती बोळावित त्यासी नमो. नमो तीर्थ पंथे चालती तयासी, नमो तीर्थ पंथे चालती तयासी येती बोळावित त्यासी नमो. पुंडलिकाचे निकट सेवे कैसा धावे बराडी आपुले ते थोरपण नारायण विसरला. प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहू निवासी असलेले वैदिक सिद्धांत शोधक सकल साधक जन बोधक संसार गतिरोधक पंढरी पथ साधक जगद्गुरु तुकोबाराय महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंगसंहितेतील आमच्या सद्गुरु जोग महाराजांच्या गाथेनुसार पंढरीपर प्रकरणातील अभंग आहे. प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकोबाराय हे भगवंत पुंडलिक महाराजांची सेवा पाहून आपलं थोरपण कसा विसरला आणि कसा पुंडलिकरायांच्या अंकित झाला आजच्या अभंगात सांगतात. विठ्ठल विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या तीरावर समाधिस्थ संजीवन ज्ञानोबरायांच्या नगरीमध्ये पुण्यपावन भगवती पद्मावती मातेच्या रोडवर असलेली ही आपली सद्गुरू वैकुंठवासी हरिभाऊ महाराज शिरोळे महाराजांच्या या पुण्यपावन वास्तूमध्ये पाडळी दर्या धर्मशाळेमध्ये गेली अनेक वर्षापासून चालत आलेला हरिभक्तिपरायण हरिभाऊ महाराज शिरोळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पुण्यतिथीनिमित्त हा एक दिवसीय कीर्तन सेवेचा उपक्रम आणि या सेवेसाठी उपस्थित सर्व शिरोळे परिवार, त्यांचा नातलग परिवार, आप्तेष्ट परिवार आणि वारकरी परिवार अशा सर्वांच्या संयुक्त विद्यमाने हे पुण्यस्मरण पार पडत आहे. सद्गुरू हरिभक्तिपरायण हरिभाऊ महाराज शिरोळे हे शोभिवंत जीवन जगलेले साधू होते. विठ्ठल विठ्ठल. मृत्यू लोकामध्ये आलेल्या माणसाने आपलं जीवन शोभून कसं दिसल हे पाहत जावं, आपलं जीवन दूषित कसं दिसल हे नाही पाहावं. यावे विष्णुदासी तरीच गर्भवासी उद्धार लोकांशी पूज्य होती. हो, आमचे गुरुवर्य
डॉक्टर महाराज जाधव सांगत असतात, आपल्या जीवनाची शोभा व्हावी, आपल्या जीवनाचे सत्कार व्हावेत, आपण लोकांकडून हारतुरे घालून घ्यावेत, आपण लोकांकडून वाहनाचे हार घालून घेऊ नये. डॉक्टर महाराजांची वाक्य आहेत बरं काय. हां, आपलं जीवन शोभून दिसावं असं जीवन असावं. ज्यांच्या पुण्यस्मरणाला आपण आलो आहोत, अत्यंत वारकरी संप्रदायामधलं शोभिवंत जीवन होतं. दिशे शोभिवंत, सेवेने सेवक. स्वामीजी ते लोकत्रयी कीर्ती. हा, स्वामीची ते लोकत्रयी कीर्ती पैकाच्या अभंगात. वा, असा एखादा जरी श्रोता असला तर कीर्तन करावं, 1000 असले तर अक्षर सांगू नये बघा. हो, दुसरे इतर 1000 असले तरी सांगू नये. हो, दिशे शोभिवंत, सेवेने सेवक. सेवक मानवी जीवन हे शोभिवंत असावं. महाराज, कशाने मानवी जीवन शोभिवंत दिसेल? तर उत्तम अशा दैवी संपत्तीचा जर अंगीकार केला तरच मानवी जीवन शोभिवंत दिसतं. आणि आसुरी संपत्तीच्या अवगुणांचा अंगीकार केला तर मग मात्र मानवी जीवन शोभिवंत दिसत नाही. मानवाची खरी शोभा दैवी संपत्तीच्या गुणाधिकरणात आहे. विठ्ठल विठ्ठल, हो विठ्ठल विठ्ठल. कोणत्या वस्तूची कशामध्ये शोभा आहे याचा विचार धर्मशास्त्रात आलेला आहे. माता माऊली कशाने शोभून दिसते? बर. साधू कशाने शोभून दिसतो? बर. राजा कशाने शोभून दिसतो? बर. सरोवर कशाने शोभून दिसतं? बर. कमल कशाने शोभून दिसतं? बर. धेनू कशाने म्हणजे गाय कशाने शोभून दिसते? बर. हे झाले 6 उदाहरणं. आणि 7वं आहे मानवी जीवन कशाने शोभून दिसतं. शास्त्रकार सांगतात, नारी च लज्जया साधुश्च क्षमया सरः कमलेन नृपो विमलेन धेनुशृंगेन कमलं भृंगेन नरो गुणेन शोभते च भुवी. शास्त्रामध्ये याचं वर्णन आहे. मृत्यूलोकात मानवी जीवन कशाने शोभून दिसतं? कोणाची शोभा कशात आहे? माता माऊलीची शोभा कशात आहे? साधूची शोभा कशात आहे? राजाची शोभा कशात आहे? कमळाची शोभा कशात आहे? सरोवराची शोभा कशात आहे? गायीची शोभा कशात आहे? आणि मानवी संपूर्ण मानवी जीवनाची शोभा कशात आहे? माता माऊलीची शोभा कशात आहे? कोणते वस्त्र परिधान केले आणि कोणते अलंकार घातले यावर माता माऊलीची शोभा नाही. मग माता माऊली शोभून कधी दिसते? नारी लज्जया. जेवढी माता माऊली लाजून राहील तेवढी शोभून दिसते महाराज. हो, आणि जेवढी माता माऊली प्रक्षुब्ध राहील तेवढं त्या जीवनाला दूषणच आहे, भूषण नाही. माता माऊली लाजून राहिली पाहिजे. ज्ञानोबराय म्हणतात, ना तरी दुसरा जर कोणी परपुरुष आला तर ती आपला अवयव सुद्धा दिसून देत नाही. ज्ञानोबराय म्हणतात, ना तरी कुळवधू लपवी अवयवा ते. परपुरुषाला आपला अवयव दिसून देणार नाही, लाजून राहणार. आमचे आजोबा गावचे पाटील होते. आजोबी आम्ही पाटीलच आहोत. आमचे आजोबा जर पडवीवर बसले, वाड्याच्या पुढं ओटा होता, ओट्यावर बसले, गावातून कोणती माता माऊली तर जाणारच नाही, पण गेली तर नाकापर्यंत पदर आणि चप्पल हातात, वाहन हातात, एवढी शोभा. असं जीवन जगलं पाहिजे महाराज. असू द्या, ऐकून ठेवा, त्या काय भानगडीत पडू नका. ऐकून ठेवा जुनी लोक कशी राहत होती. माता माऊली लाजेने शोभते. नारी लज्जया. साधू कशाने शोभतात? साधुश्च क्षमया. साधू जीवनाची खरी शोभा समाजाने केलेले अपराध साधूने पोटात घालण्यातच साधू जीवनाची शोभा आहे. समाजाने अपराध केलेले पोटात घालत नाहीच नाही, उलट समाजाचेच अपराध करतो तर त्याला साधू म्हणत नसून संधी साधू म्हणतात. साधू म्हटलं का त्याने समाजाचे अपराध पोटात घातले पाहिजे. अपराधाच्या कोटी तुका म्हणे घाला पोटी. समाजाचे अपराध विश्वरागे झाले वन्ही संती सुखे व्हावे पाणी. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. समाजाने अपराध करावे आणि साधूने पोटात घालावे, हीच साधू जीवनाची शोभा आहे. नारी लज्जया साधुश्च क्षमया. पुन्हा सांगता, सरक कमलेन. सरोवराची काय शोभा आहे? सरोवराचं काठ कोणत्या झाडांनी सुशोभित आहे? सरोवरात पाणी किती सुंदर आहे? त्याहीपेक्षा ते सरोवर कोणाच्या मालकीचं आहे ही सरोवराची शोभा नाही. मग
सुंदर असं सरोवर असून त्याच्यात कमळं खेळावी. सरक कमलेन, सरोवराची शोभा कमळाच्या खेळण्याने आहे, म्हणून कमळ खेळलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. सरक कमलेन. पुन्हा वर्णन करतात की राजाची शोभा कशात आहे, तर राजाचं पायदळ किती आहे, घोडदळ किती आहे, हत्तीदळ किती, याही पेक्षा तो राजा निष्कलंक किती आहे याहून शोभतो. हो, राजाच्या हातात सर्व गृह खातं आहे, पण तो जर 100 कोटी रुपये मागत असेल तर ती राजाची शोभा नाही. हो, त्याची शोभा यात्रा काढली पाहिजे. राजा हो सरक कमलेन नृप विमलेन. राजा विमल. विमल म्हणजे विमल गुटखा खाणारा नव्हे. विमल शब्दाचा अर्थ आहे धुतल्या तांदळासारखा. आमच्या गुरुवर्य विठ्ठल महाराज घुले यांचा अर्थ आहे हा. हो, धुतल्या तांदळासारखा असावा राजा, निष्कलंक राजा असावा. काय राजे होऊन गेले तर इतिहास वाचा. वेद काळामध्ये पुराण काळामध्ये. वेद काळामध्ये राजा जानश्रुती राजा. हो, जानश्रुती राजाचं उपनिषदामध्ये वर्णन सापडतं. विठ्ठल महाराज घुले आग्रहाने सांगायचे महाराज ही कथा, जानश्रुती राजांची कथा. सुंदर. पुराण कालामध्ये राजा दशरथ, राजा जनक, राजा पृथू, राजा भगीरथ, राजा दिलीप, काय माणसं होऊन गेली महाराज की ज्यांची आज हजार वर्ष झाले, लाख वर्ष झाले, तरीही त्यांच्या कथा आज लोक सांगतात. मला वाटत नाही या लोकांच्या आत्ताच्या राजांच्या लोक कथा सांगतील म्हणून. उदंडाची झालेन जन्मोनिया गेलेन, हो काय होनिया मेले राव रंक, परी कोणी नाम नेघे चराचरी. आणि इकडं संतांकडे बघा, 618 चारी वर्णिताती. वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी. 618 जणी चहुवेदी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐका, माता माऊलीची शोभा लाजेत आहे, साधूची शोभा क्षमेत आहे, सरोवराची शोभा कमलात आहे, राजाची शोभा विमलात म्हणजे धुतल्या तांदळासारखं जीवन जगण्यात आहे. पुन्हा वर्णन करतात की कमलाची शोभा कशात आहे, तर वर्णन करतात की कमलम भृंगेन धेनुशृंगेन कमलम भृंगेन. गायीची शोभा कशात आहे, तर गाईला खूर कसा आहे, गाईच्या गळ्याला पोळ कसा आहे, गाईला खांदा कसा आहे, याही पेक्षा गाईला शृंग कसे आहेत हे सर्व आहे. जर गाय जर थोटी असेल, विना शिंगाची असेल तर ती गायीची शोभा नाही. धेनुशृंगेन, गायीची शोभा शृंगात आहे. कमलम भृंगेन, कमळाची शोभा काय, सुंदर कमळ उमवलं आहे, पण तिथं भोंग्यांनी गुंजारव केला पाहिजे. भोंगे जर कमळाला सोडून गेले तर कमळाची शोभा नाही, कमळाने आपले कार्यकर्ते सांभाळावे. हो, संपला माझा विषय. ऐका आता पुन्हा सिंहावलोकन न्यायाने. हो, माता माऊलीची शोभा लाजेत आहे, साधूची शोभा क्षमेत आहे. आई आल्या कोणाच्या बघा. माता माऊलीची शोभा लाजेत आहे, साधूची शोभा क्षमेत आहे, सरोवराची शोभा कमलात आहे, राजाची शोभा शुद्धाचरणात आहे, कमळाची शोभा भुंग्यात आहे. कमळ भुंगे तिथं गुंजाराव करण्यासाठी आले पाहिजे. पुन्हा सांगतात की धेनूची शोभा शृंगात आहे. आता हे झाले 6 उदाहरणं. आता सिद्धांताकडे या. नरो गुणेन शोभतेच भोवी. मृत्यू लोकामध्ये मानवी जीवन सुद्धा गुणसंपन्नतेनेच शोभत. आणि म्हणून आपले जीवन जर शोभिवंत दिसावं असं वाटत असेल तर प्रत्येकाने दैवी संपत्तीच्या गुणांचा अंगीकार केला पाहिजे. तुका म्हणे न करी हे का, गुण घेऊन अवगुण टाका. गुण स्वीकारावे, अवगुण टाकावे, आपला हेकेखोर स्वभाव दूर टाळावा. असे गुणसंपन्न साधू ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण एकत्र आलो आहोत, असे दैवी गुणांनी माळा त्यांच्या गळ्यात घातलेली असे हे गुणसंपन्न साधू होते. हरिभाऊ महाराज शिरोळे यांची जन्मभूमी नगर जिल्ह्यात पराशर ऋषीच्या वास्तव्याने पावन झालेला तालुका. पुण्यपावन सद्गुरू भक्त श्री संत निळोबारायांच्या संजीवन समाधीने पुनीत झालेला तालुका पारनेर तालुका. जिथं सर्व संत काही काळ मुक्कामी होते. तेथोनी वैष्णव चालियले हरी, आले सिद्धेश्वरी देवभक्त. हे ज्ञानोबारायला समाधी दिली कार्तिकात. मार्गशीर्षात सोपान काकाला समाधी दिली. सोपान काकाला समाधी देऊन ही सगळी मंडळी भुलेश्वरला आली आणि भुलेश्वरावरून सिद्धेश्वरला आली. तर हा सिद्धेश्वर दुसरा तिसरा कोणी नसून
हा पारनेरच्या जवळ सिद्धेश्वर वाडी आहे, तिथला सिद्धेश्वर आहे. हो, तेथोनी वैष्णवचा आली आले हरी, नामदेव महाराजाच्या गाथ्यात. आले सिद्धेश्वरी देवभक्त. हाच सिद्धेश्वर का घ्यायचा? पुढचं चरण आहे पराशर ऋषीचे स्थळ पुरातन, राहिले नारायण पंचरात्र. भगवान पांडुरंग परमात्मा, निवृत्तीनाथ महाराज, चांगदेव महाराज, मुक्ताबाई, नामदेव महाराज, सकल संत समुदाय, पराशर ऋषीचे स्थळ पुरातन, राहिले नारायण पंचरात्र. 5 मुक्काम पारनेरला या मंडळीने केले. असा हा पुण्य पावन पारनेर तालुका. या पारनेर तालुक्यात पाडळ नदीच्या तीरावर दर्याबाईच्या वास्तव्याने पावन झालेले हे पाडळी गाव, पाडळी दर्या, या गावामध्ये हरिभाऊ महाराज शिरोळे जन्माला आले. त्यांच्यामध्ये दैवी संपत्तीचा गुणांचं अधिकरण होतं. कोणते गुण होते त्यांच्यामध्ये दैवी संपत्तीचे? 1, ते गुरु अंकित होते. 2, संसारावर उदास होते. आणि 3, आळंदीचे निष्ठावंत वारकरी होते. विठ्ठल 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 विठ्ठल. सर्वात पहिला गुण ते गुरु अंकित होते. जन्माला आले, वाढू लागले, वाढू लागल्यानंतर वयात आले, वयात आल्यानंतर विवाह झाला. विवाह झाल्यानंतर त्यांना श्रीगुरूंची कृपा झाली. महाराष्ट्रात जे काही प्रसिद्ध फड आहेत त्यात सातारकरांचा फड आहे. सातारकर फडाचे मालक दादा महाराज सातारकर. दादा महाराज सातारकरांच्या हातून त्यांनी माळ घातली आणि ते त्यांच्या अंकित राहिले. माणसं गुरु फार करतात पण गुरुलाच अंकित ठेवतात, अशी माणसं आहेत महाराज. गुरुलाच म्हणतात घेता का तांब्यावरून, गुरुलाच कामं सांगतात, अशी काही माणसं असतात. पण हे गुरुच्या अंकित असलेले साधू हरिभाऊ महाराज होते. जर आळंदीला आले तर ते उतरायला त्यांच्याच फडावर राहणार महाराज. आपला असं आहे महाराज, आपण फडावर मुक्कामाला एका, जेवायला एका फडावर, कीर्तनाला दुसरीकडंच आपलं महाराज. वास्कराला वाटतं आपले टाळकरी देहूकराच्या फडावर गेले असतील, देहूकराला वाटतं आपले टाळकरी वास्कराच्या फडावर गेले असतील. हे वास्कराच्याही फडावर गेलेले नसतात, देवकराच्याही फडावर गेलेले नसतात, मग हे मंगला बनसोडेच्या फडावर गेलेले असतात. असं आपलं आहे. पण आमचे हरिभाऊ महाराज गुरूंच्या अंकित राहिले. दादा महाराज सातारकर यांच्या अंकित ते राहिले शेवटपर्यंत. गुरु अंकितता हा त्यांचा दैवी संपत्तीचा गुण होता. दुसरा एक गुण होता त्यांच्या अंगात, काय? औदासिन्य होतं त्यांच्या अंगात. औदासिन्य म्हणजे ते एका कंपनीचे पार्टनर होते. काय, मगनलाला अशी काही कंपनी होती आणि त्या कंपनीचे ते पार्टनर होते. असताना त्यांना मद्रासला जावं लागलं आणि वारी जवळ आली. वारी जवळ आल्यानंतर काय करावं? गावामध्ये दादा महाराज सातारकर यांच्या उपदेशाने माळ तर घातलीच, पण गावामध्ये माऊलीचं मंदिर त्यांनी बांधलं. आणि मग माऊलीचं मंदिर बांधल्यानंतर मग दशमी, एकादशी, द्वादशी 3 कीर्तनं गावात ते करायचे. स्वतः कीर्तनकार झाले. ते अभ्यास केला, कीर्तन करू लागले. कीर्तन करू लागल्यानंतर आता मद्रासला जायचं म्हणजे तिकडं कसलं कीर्तन? ते सगळे लोक तमिळी लोक, तमिळनाडूमध्ये येतं ना मद्रास, तमिळी लोक, तमिळी वाघ प्रसिद्ध आहेत, भजन प्रसिद्ध नाही. आणि मग तिकडे गेल्यानंतर आपल्याला भजन घडणार नाही, फारच विक्षेप निर्माण व्हायचा त्यांना. एक दिवस तर पांडुरंगाच्या माऊलीच्या मंदिरात समाधी लावूनच बसले आणि त्यांना जायचं होतं मद्रासला. संपूर्ण गाव गोळा झालं त्यांना वाट लावायला. साश्रुनयन अंतःकरणाने ते मद्रासला गेले. पण मग मात्र फार उदास वृत्ती की बा आपण परमार्थाला अंतरलो. असं आहे, माणसाने होईल तेवढा परमार्थच करीत जावं महाराज. पोटापुरते काम परी अगत्य तो राम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. उदास वृत्ती होती संसारामध्ये महाराज. बर. आणि तिसरा त्यांचा गुण होता की ते आळंदीचे निष्ठावंत वारकरी होते. आळंदी वारीला आले का ते दादा महाराजांकडे उतरायचे. आळंदी वारी अवश्य करावी माणसाने. भगवंत सांगतात, जो करील याची यात्रा, बोला, तो तारील सकळ हे गोत्रा, सकळ हे कुळे पवित्रा, याचे दर्शने होती. अलंकापुरी हे 7 दीप आहेत, 9 खंड आहेत. तर त्या 7 दीपात 9 खंडात आळंदीसारखं क्षेत्र नाही. सप्तद्वीप नवखंडे आणि अनंत ब्रह्मांडे, त्याहुनी हे हो उदंड. अनंत ब्रह्मांड, सप्तद्वीप आणि 9 खंड, त्या सर्वांपेक्षा आळंदी श्रेष्ठ आहे.
सप्तद्वीप नवखंडे आणि अनंत ब्रह्मांडे त्याहुनी हे हो उदंड पुण्य जोडेल नामे. तुम्ही नुसतं आळंदी आळंदी अलंकापूर अलंकापूर म्हणा, तुम्हाला पुण्याची प्राप्ती होईल, पुण्याची नव्हे. विठ्ठल 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 विठ्ठल. यात्रे आणि ज्या तालुक्यात आपण जन्मलो त्या श्री संत निळोबरांनी आग्रहाने सांगितलंय यात्रे अलंकापुरा येती तेथे आवडते विठ्ठला. आणि मग ही प्रमाण डोळ्यापुढे ठेवून त्यांनी आळंदीची वारी निष्ठेने केली. अनंत तीर्थाचा मेळ उदके शिंपिते ब्रह्मगोळ लोहोगिरी सुवर्णाचळ त्यावरी अलंकापुरी. ही अलंकापुरी लोहोगिरी नावाच्या पर्वतावर वसलेली. तो लोहोगिरी नावाचा पर्वत सोन्याचा आहे, आळंदी ही सुवर्ण पर्वतावर वसलेली आहे. मग तुम्ही म्हणाल मग आमच्या धर्मशाळेचा पाया जरा खोलच घ्यावा लागेल कारण मग आम्हाला ते सोनं सापडल. तर असं करू नका सोन्या हो. विठ्ठल विठ्ठल. असे काही प्रमाण सांगत नाहीत आपण महाराज. हां, आळंदीमध्ये इथं शिवलिंगांच्या बाबतीत फार मजेदार गोष्टी आहेत महाराज. आळंदीत कोणती शिवलिंग कशी तर काय मोठा इतिहास आहे, पण आम्ही आजूक सांगितला नाही महाराज. माहिती असं आपण झाकून ठेवा महाराज. हां, काही गोष्ट न सांगावे वर्म जगी असो द्यावा भ्रम लोक नाही मग हे लागतील पाठी करुणी सोडतील हिमपोटी. ऐका, तर अशा पुण्य पावन अलंकापुरी क्षेत्राचे ते निष्ठावंत वारकरी होते. वारी केली. करत असताना गावात मंदिर उभारलं. अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला. आणि सुरू झाल्यानंतर हे ज्येष्ठ वद्य द्वितीया इसवी सन 1936 बरोबर आहे ना, 1936 साली त्यांनी आपली प्राणज्योत अनंतात विलीन केली. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव हरिभाऊ महाराज की. विठ्ठल विठ्ठल. त्यांना 2 कन्या आणि 1 सुपुत्र वैकुंठवासी हरिभक्तीपरायण दत्तात्रय महाराज. मग हरिभाऊ महाराजांची परंपरा त्यांचे चिरंजीव दत्तात्रय महाराजांनी चालवली. मग तेही दिंडी घेऊन येऊ लागले. दिंडी घेऊन येत असताना मग ही चितळकरांची जागा होती. मग या चितळकरांच्या जागेवर उतरू लागले. उतरू लागल्यानंतर मग 35ला का काय दिंडी सुरू झाली असेल किंवा 36ला. तेव्हापासून 56 ते 57 पर्यंत 1956-57 पर्यंत इथंच उतरत होते. दरवर्षी इथं उतरायचे. मग त्यांनी चितळकर परिवाराशी बोलणं साधून काही त्यांच्या मित्रमंडळाने एकत्रित येऊन मग ते तिकोने पाटील खोशे पाटील हे शिरोळे परिवार या अशा 2-4 परिवारांनी एकत्र येऊन काही देणगी उभी केली. आणि देणगी उभी केल्यानंतर मग ही जागा घेतली बघा. हो, ही जागा घेतल्यानंतर मग इथे कौलारू पहिले बांधकाम केलं. छोटंसं कौलारू आडसळा. कारण कार्तिकी वारीला दिंडी इथे यायची. कार्तिकीला भलतीच थंडी राहायची महाराज. गेल्या वर्षी तर थंडी नाही जाणवली आणि उन्हाळाही नाही जाणवला. वर्षभर पावसाळा होता म्हणून यंदा पाऊसच पडाना बघा. गेल्या वर्षी महिन्याला पाऊस पडत होता बघा. आलंच तवकते आलं ते काय 2-4 वादळ येऊन गेले बघा गेल्या साली. हो, खालून कोरोना वरून वादळ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि मग त्यांनी इथं कौलारू धर्मशाळेची स्थापना केली. आणि त्याचं उद्घाटन 1962 साली सोनपंत मामा दांडेकर यांच्या हातून केलं. मामांचा आणि त्यांचा परिचय मुंबईलाच झालेला होता. आणि मग मामा त्यांच्या शब्दाखातर आले. दत्तात्रय महाराजांच्या शब्दाखातर इथे उद्घाटन झालं. उद्घाटन झाल्यानंतर मग ही धर्मशाळा सामान्य नाही. त्या काळात जेवढे जुने साधू होते आणि महाराष्ट्रातले जे साधुवर्य कीर्तनकार प्रसिद्ध कीर्तनकार सगळ्यांची कार्तिकी वारीला कीर्तन राहायचे. सद्गुरू धुंडा महाराजांचं कीर्तन इथं राहायचं कार्तिक वारीला. सद्गुरू रामचंद्र महाराज नागपूरकरांचं कीर्तन राहायचं. सद्गुरू शंकर महाराज कंधारकरांचं कीर्तन राहायचं. हे तर कीर्तन यांची. साहातबाबा वायकर कार्तिकीचं भजनच या कावलात करायचे महाराज. साहातबाबा वायकर म्हणजे त्यागी साधू. कोंडाजी बाबा डेरे त्यांचं कार्तिकी वारीला तर कीर्तन राहायचं. सुंदरपैकी 5-6 दिवस हा कार्यक्रम चालायचा. इथं मोठे मोठे साधू या धर्मशाळेला पाय लावून गेलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे ते दत्तात्रय महाराजांचा हा पुरुषार्थ, त्यांच्या सहकार्यांचा पुरुषार्थ. दत्तात्रय महाराजही एप्रिल महिन्यात अनंतात विलीन झाले. मागं एप्रिल महिन्यात त्यांची पुण्यतिथी झाली. आणि मग आता त्यांची परंपरा ते डॉक्टर अशोक भाऊ शिरोळे आणि त्यांचा सर्व विश्वस्त मंडळ अतिशय प्रेमाने चालवतात. त्यांना धन्यता अशी द्यायची की पूर्वी या धर्मशाळेला कंपाऊंडच नव्हतं.
या परिसराचा उकिरडाच इथं होता महाराज, कचरा डेपो. आणि त्या कचरा डेपोत इथं यायचं म्हणजे जे तो विषयाची दाट झाडी, माझे काम क्रोधाची साकडी, चुकावणी आला पहाडी सदवासनेच्या, असा त्या कचरा ओलांडूनच येऊ लागायचं. इथं श्री गुरु विठ्ठल महाराज घुले यांचा सप्ताह झालता. इथं स्वयंपाकाचं खांब ह्या दशरथ भाऊकडं होतं बघा, ते खुर्चीवर बसलेत ना. विठ्ठल महाराज घुले यांना काहीच पाहू देत नव्हते. रोज 50,000 रुपयाचं रोज गावरान तूप हा महात्मा वापरायचा. आळंदीत सप्ते पार झाले पण रोज अर्ध्या लाखाचं गावरान तूप वापरल्याला तेवढा एकच सप्ताह झाला महाराज. हो, रोज तुपात जीव घालायची माणसं महाराज. इथं विठ्ठल महाराज घुले यांनी सप्ताह तिथं केलताना अन्नदान इथं होतं. दिवस मावळता 4 दुपारी 12ला पंगत बसली तर 4 वाजेपर्यंत इथं अन्नदान चालायचं. संस्थेचे विद्यार्थी वाढायला राहायचे. कंपन्यांनी उभ्या आयुष्यात सप्ताहच केला नव्हता, त्यांचा तो पहिला आणि शेवटचाच म्हणायचा महाराज. विठ्ठल महाराज घुलेंनी इथं जेवणाचं नियोजन होतं फार सुंदर. विठ्ठल 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 विठ्ठल. तर अशी ही पुण्यपावन धर्मशाळा. आणि मग या धर्मशाळेची सरळ जबाबदारी आता विश्वस्त मंडळ पाहतात. महत्त्वाची गोष्ट, चांगलं कंपाऊंड केलंय. आपलं आत सुरक्षित राहिलेलं बरं. नैरिघो आपल्या घरा, बाहेर लागून दिवारा. कंपाऊंड झालं. दुसरी गोष्ट, लग्न जे लागत होते ते बंद केले, चांगलंच झालं. आमच्या धर्मशाळेत पूर्वी लग्न लागायचे. मी ज्या धर्मशाळेत राहतो, नगरकरांची धर्मशाळा, लग्न झालं का मग कोपऱ्याला कापऱ्याला टॉयलेटच्या वर 5-50 दारूच्या बाटल्या सापडायच्या. ते येडे लोक आहेत खेडोपाडीचे, ते म्हणते देवाच्या दारात लग्न लावायचं. हो, लग्न लावा देवाच्या दारात, पण जे लग्नाला येणार आहेत ते काही देव नसतेत, ते आती देव असतात किंवा पती देव असतात. आणि मग ते इथं आले का ते दारू बिरू पितात. आमच्या धर्मशाळेत लग्न लागलं का 5-50 बाटल्या. एक दिवस सगळं ट्रस्ट मंडळ आलं, मी त्या बाटल्याच त्यांच्या पुढं मांडल्या. म्हणलं पहा आपली कोणती कोणती आहे ती. आणि मग त्यांना ते वैराग्य झालं, अरे ही पुण्य पावन वास्तू आहे, या वास्तूमध्ये हरिकीर्तनादीच कार्यक्रम झाला पाहिजे. मग त्यांनी सांगितलं की कर होईल तो आपण बुजू. ज्या ऋषीमुनींनी हे बांधकाम केले ना, ती निर्वेद झाली पाहिजे. मग आमची धर्मशाळा धुवून काढली, गोमूत्र टाकून धुवून काढली महाराज. हो, मग आता मात्र तिथं लग्न बिग्न लावत नाहीत. जे लावत असतील धन्य माता पिता असू द्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि मग धर्मशाळेच्या सर्व विश्वस्तांनी देशमुख काका आणि देशमुख काकी यांना पूर्वी माधवबा आंधळे होते इथं. माधवबा आंधळेंनी बऱ्याच दिवस या धर्मशाळेचे व्यवस्थापन केलं. आणि मग नंतर हरिभाऊ महाराजांच्या पुण्याईने, दत्तात्रय महाराजांच्या पुण्याईने हे देशमुख परिवार यांना लाभला. अतिशय स्वच्छ सुंदरपैकी ठेवतात हे एक. दुसरी गोष्ट, हे गोवर्धनभाऊ वारकरी यांना लाभले. खरं सांगू, हरिभाऊ महाराजच या रूपाने इथं आलेत महाराज. हे गोवर्धनभाऊ असे तर कडक लॉकडाऊनमध्ये दशमी द्वादशीला 500 लोक जीव घातले महाराज त्यांनी. हो, त्यांना देव कुठून आणून देतोय काय नु. आता मीच तुमचा उत्तराधिकारी व्हायच्या विचारात आहे. बाबांना देव बरोबर आणून देतो महाराज. हां, ते एक दिवस इथं आले. ते पूर्वी आगरी धर्मशाळेत त्यांच्या पंक्ती राहायच्या. इथं आल्यानंतर त्यांनी विचारलं की बा मला द्वादशीला, ते पूर्वी महिनावारी करायचे. मग महिनावारी करत असताना महिनावारकरी इथं आले का ते म्हणायचे, गोवर्धन बुवा आमची दशमीची आणि द्वादशीची जेवायची सोयच नाही. मग त्यांनी सांगितलं, ते वारकऱ्यांनी सांगितलं, आता तुम्ही वारी बंद करा आणि जेवणाचं नियोजन करा आमच्या. मग त्यांनी त्यांच्या भागातील काही लोकांना धरून दर वद्य दशमीला आणि दर वद्य द्वादशीला इथं अन्नदान सुरू केलं. हे सगळे महिना वारकरी इथं जेवायला येतात. यांचं नावच आहे पंचामृतावाले बाबा. हां, इथं पंचामृताचं कायम अन्नदान राहणार. वारकऱ्याला पंचामृताच्या पंक्ती डांग्यात, कारभाऱ्याकडं, रोकडोदादाकडं सरळ ह्या पंक्ती राहतात. म्हणजे हे साधू इथं आले, ही एक चांगलीच बाब झाली. विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल. असे दैवी संपत्तीचं अधिकरण असलेले हरिभाऊ महाराज शिरोळे महाराजांच्या चरणी विनम्र भावाने नमस्कार करू. आणि एक तासाभरात आपली सेवा आपल्याला आवरायची आहे. पुंडलिकाचे निकट सेवे कैसा धावे बराडी, आपुले ते थोरपण नारायण विसरला. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय हे पुंडलिकरायाची भक्ती पाहून भगवंत आपलं थोरपण कसा विसरला आणि पुंडलिकरायाच्या अंकित झाला आजच्या अभंगात सांगतात. विठ्ठल विठ्ठल. आपण या मृत्यू लोकाचं जर निरीक्षण केलं तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल.
की कोणत्याही व्यक्तीला त्याचं थोरपण सोडायला लावण्यासाठी उपभोक्ता तसा वजनदार असावा लागतो. विठ्ठल विठ्ठल. मृत्यूलोकामध्ये भगवंताच्या दारामध्ये समतेला प्राधान्य आहे. मृत्यूलोकामध्ये 2 प्रकारचा वर्ग आहे. एक विषमतेला प्राधान्य देणारा वर्ग आहे आणि एक समतेला प्राधान्य देणारा वर्ग आहे. विषमतेला प्राधान्य देणारा वर्ग कोणाचा आहे आणि समतेला प्राधान्य देणारा वर्ग कोणाचा आहे? विषमतेला प्राधान्य देणारा वर्ग आहे जीवाचा आणि समतेला प्राधान्य देणारा वर्ग आहे साधूचा, देवाचा. देवाच्या साधूच्या दारात समतेला प्राधान्य आहे आणि तुम्हा जीवांच्या दारात विषमतेला प्राधान्य आहे. आपली कोणतीही गोष्ट आपण वैषम्याला डोळ्यापुढे ठेवूनच करतो. वैषम्य हेच आपल्या कोणत्याही गोष्टीचं अधिकरण असतंय. आपण विषमता पाहूनच कोणत्याही गोष्टी करतो महाराज. कसं 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 सांगतो. आपण आपल्या जीवनामध्ये कशी वैषम्यता आहे तर ते अनेक उदाहरणाने, युक्तिप्रयुक्तीने, प्रमाणाने आपल्याला पाहायचं आहे. आपल्या जीवनामध्ये विषमता, आपला मुलगा असेल आणि दुसऱ्या जातीचा मुलगा असेल तर खरं सांगा आपण त्या दोन्हीलाही न्याय देत असताना समतेला पाहून देतो का विषमतेला पाहून देतो? आपल्याला जवळ करतो आणि दुसऱ्याच्याला दूर लोटतो. ही आपल्या दारातली विषमता. आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरील आणि का बाळावरील आणि का बाळावरील आपुलियाचा कळवळा. वरील आपुलियाचा कळवळा. आणि का बाळावरील आणि का बाळावरील आणि का बाळावरील आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नये. आपलाही मुलगा आहे आणि शेजारणीचाही मुलगा आहे, परंतु आपल्या आणि शेजारणीच्या मुलाला आपण समान न्याय देत नाही. वैषम्यच आहे आपल्या न्यायदानामध्ये. तुकोबराय सांगतात आपुलियाचा कळवळा. आपल्या मुलाविषयी जो कळवळा आहे तो आणि का बाळावरी नये. आपल्याचा कळवळा, दुसऱ्याचा वळवळा. असं आहे. जेवणाच्या बाबतीत पहा तुम्ही, खेळण्याच्या बाबतीत पहा तुम्ही, झोपण्याच्या बाबतीत पहा तुम्ही, ह्या बाबतीत आपलं वैषम्यच दिसणार आपल्या पोराच्या आणि शेजाऱ्याच्या पोराच्या बाबतीत. जेवत असताना आपलं आणि शेजाऱ्याचं जर असेल तर आपण आपल्या पोराला लाडू ठेवतो आणि दुसऱ्याच्या पोराला झाडू घालतो महाराज. हो, त्याच्या पाठीत झाडू घालणार महाराज. आपल्या पोराला लाडू, दुसऱ्याच्याला झाडू. हे जेवण्याच्या बाबतीत. खेळत असताना उन्हात जर खेळत असले तर आई म्हणते कार्ट्या उन्हात मरू नको, सावलीत मर. मर म्हणण्यात नाही तात्पर्य तिचं. मग त्यावेळेस आपलंही मुलगा असतं शेजाऱ्याचं असतंय, पण आई तरा 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 जाते ना आपल्याला घेऊन येते महाराज आणि त्याला सांगते, आपल्या पोराला सांगते तू घाटावर खेळ आणि तो म्हणतो ते घाटावर खेळन. हे खेळाच्या बाबतीत. जेवणाच्या बाबतीत तसं, खेळाच्या बाबतीत तसं, झोपण्याच्याही बाबतीत तसं. 2 बाळ असतील आपलं आणि शेजाऱ्याचं तर माता माऊली आपल्या बाळाला कुशीत घेऊन झोपते महाराज. आपलं कुशात, दुसऱ्याचं भोसात. विठ्ठल विठ्ठल. असे अनेक यमक मी जुळवू शकतोय, पण एखाद्या यमकाचार्यांच्या पोटावर आपल्याला पाय द्यायचा नाही. आणि म्हणून आपल्याला पुढे जायचंय. जीवाच्या न्यायदानामध्ये वैषम्य आहे, पण भगवंताच्या दातृत्वामध्ये समता आहे. संतांच्या दातृत्वामध्ये समता आहे. आपल्याला समता भगवंताची दातृत्व अवच्छेदकाने पाहायची आहे. भगवंताच्या दारामध्ये समतेला प्राधान्य आहे.
भगवंताच्या दारात ती समता ज्ञानोबराय सांगतात. भगवंताने जे भक्ताला दिलंय तेच शत्रूला दिलंय. रेपो मित्रा देणे हरीचे जैसे तुकोबराय सांगतात. दिकन आमचा पाठ आहे बरं का हा. दिक नाही देणे अरे मित्रा एक पोतना कंटक मुक्त केली. हा जोग महाराजांचा पाठ आहे. आणि देवडीकरांचा पाठ आहे. अधिक नाही देणे अरे मित्रा एक पोतना कंटक मुक्त केली. हे वारकरी पुढं असले का अक्षर पाहून यावे लागत आहेत बघा. विठ्ठल 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 असं काळजी वाटते महाराज. आणि तुम्ही पुढं असल्यावर बी काळजी वाटते का सांगावंच काय हाच मोठा प्रश्न पडतो. अशा अभ्यासू वारकरीत बघा. तर भगवंताच्या दारातली समता आहे. भगवंत म्हणतात ज्ञानोबराय म्हणतात भगवंता तू जो भक्तांना मोक्ष दिला तोच तुझी शत्रू असलेल्या पुतनेला दिला. तो सनकादिकाचे निमाने सायुज्य सौरसोदिदला पुतने जी विषाचे स्तनपाने मारू आली. हे भगवंताच्या न्यायदानामध्ये समता तुम्हाला दिसून येईल महाराज. ज्यांनी समता परिषद स्थापन केली त्याने भगवंताचा आणि संतांचा आदर्श घेतला पाहिजे. विठ्ठल 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 भगवंताचं समता भगवंताच्या दारामध्ये समतेला फार प्राधान्य आहे. आज काय मला सांगायचं नेमकं सांगतो ना. भगवंताच्या दातृत्वात समता सांगायची. भगवंताने मृत्यूलोकामध्ये जेवढे काही पदार्थ निर्माण केले तर या सर्व पदार्थामध्ये भगवंताने समान न्याय देऊनच वस्तू निर्माण केलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या गोष्टीचं सामान्य भगवंताने ठेवलेलं आहे तर भगवंत प्रत्येक वस्तूला कठीणताही देतात आणि प्रत्येक वस्तूला मृदुताही देतात. प्रत्येक वस्तूमध्ये भगवंताने कठीणताही दिलेली आणि मृदुताही दिलेली. थोरपण दिलेलं आहे, लघुपण दिलेलं आहे, महत्ता दिलेली आहे, लघुता दिलेली. असे भगवंताने प्रत्येक वस्तूला हे दान दिलेलं आहे. ज्या वस्तू तुम्हाला कठीण दिसतात ना त्या तितक्याच मृदू असतात आणि ज्या वस्तू तुम्हाला जेवढ्या मृदू दिसतात त्या तितक्याच कठीण असतात महाराज. हो श्रीखंडासारखं. श्रीखंड चवीला मधुर पण प्रसंगी घट्ट. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐका ऐका तसं भगवंताने या सर्व सृष्टीमध्ये जेवढे काही पदार्थ आहेत सर्वाला समान दान दिलेलं आहे. कशाचं? काठिण्याचं आणि मृदुतेचं. आता या चिंतनावर शंका. काय शंका महाराज? अशा काही पदार्थ आहेत मृत्यूलोकात की जे फक्त कठीणच आहेत, मृदुत्व त्यांच्यात दिसत नाही. आणि असेही काही पदार्थ आहेत की जे फक्त कोमलच आहेत, त्यांच्यात काठिण्य दिसत नाही. मग असे जे पदार्थ आहेत यामध्ये भगवंताचं वैषम्यच आहे ना? तर नाही नाही आमच्याकडे उदाहरणं आहेत. तुम्ही उदाहरणं द्या, आम्ही ती उदाहरणं तळबुडासकट खंडन करू. काय सांगताय? हो आमच्याकडे उदाहरणं आहेत अशी की काही पदार्थ भगवंताने मुद्दाम कठीण निर्माण केलेत. अहो मृदुताच नाही हो त्यांच्यात, कोमलताच नाही हो, मऊपणाच नाही हो, हो लिनताच नाही हो, भलतेच कठीण पदार्थ भगवंताने निर्माण केले. सांगा उदाहरण. उदाहरण दिले नारळाचं. खरं सांगा नारळ पदार्थ भगवंताने किती कठीण केला आहे. उगा नारळ झाडावर असताना आपण त्याच्या खालून चालावून ते वरून तोटावं आणि नेम आपल्या मस्तकात पडावं. वरून नारळ खाली पडतं, ज्याच्या डोक्यात पडतो तो खालून वर जातो बघा. हे नारळ कठीण असल्याचं लक्षण आहे का नाही? हो मग सांगा भगवंताने ही विषमता का केली? भगवंताने अहो काय पपई नावाचं फळ आहे किती मृदू आहे, काय नारळ भलतंच कठीण. हे भगवंताने वैषम्य आहे का नाही? पपईला मृदुता, नारळाला काठिण्य. शंकाकाराचं मत. कोण म्हणतंय भगवंताच्या दारात विषमता नाही? मृदुता दिली पपईला आणि काठिण्य दिलं नारळाला. सांगा पपई कापत असताना साधा चाकू असला तरी कापते, नारळ का चाकूने कापत नाही. मग खलबत्ता आणावा लागतो बघा त्याला. हो किंवा दगड घालावा लागतो किंवा हेच दगड रादळावं लागतं मला. असं नारळ चालून डोकं चालून नारळ फोडावं लागतं बघा. ऐका ऐका भगवंताने ही वैषम्य दिलेच का नाही त्यांच्या ठिकाणी? तर तुकोबाराय म्हणतात नाही रे बाबा, तुला नारळ दिसताना कठीण दिसतंय पण नारळामध्ये मृदुता सुद्धा आहे. हो हो आम्हाला का दिसत नाही? कठीण वस्तूला मृदूपणा आणण्यासाठी, मृदू वस्तूला काठिण्य आणण्यासाठी या सर्व गोष्टी उपभोक्त्यावर अवलंबून असतात. विठ्ठल विठ्ठल. कंटकाय मृदुत्वं च
मृदुने पिकंटकत्वम उपभोक्तार कुर्वन्ति सर्वत्र सर्व वस्तुषु. फार सुंदर आहे. कंटकाय मृदुत्वम, कंटक असलेली वस्तूला सुद्धा मृदुत्व आणता येतं. मृदुने पिकंटकत्वम, मृदू असलेल्या वस्तूलाही कंटकत्व आणता येतं. कोण? उपभोक्तार कुर्वन्ति, त्याला उपभोक्ता तसा लागतो महाराज. हां, हेच तुम्ही सर्व वस्तू सर्वत्र सर्व वस्तुषु, सर्व सर्व ठिकाणी आणि सर्व वस्तूमध्ये तुम्ही हे जाणून घ्या. उपभोक्त्याला ते कळतं महाराज. अहो पण भगवंताने नारळ कठीणच बनवलाय. हो, नारळ कठीण आहे, पण नारळाचं वरचं अंग कठीण आहे. नारळाच्या खालचं पाकिट किती मऊ असतं महाराज. जे घेते त्यांना जाऊन विचारा महाराज. हे नाही हा. हो, तुकोबराय सांगतात, कठीण नारळाचे अंग बाहेरी भितरीचे चांग, बाहेरी भितरीचे चांग, बाहेरी भितरीचे चांग, कठीण नारळाचे अंग. कठीण नारळाचे अंग बाहेरी भितरीचे चांग, बाहेरी भितरीचे चांग, बाहेरी भितरीचे चांग, कठीण नारळाचे अंग. तुकोबराय सांगतात, अहो महाराज नारळ कठीण आहे. तुकोबराय म्हणतात, अरे वरवर कठीण आहे, पण उपभोक्ता असा आंतरनेनती बापुडे या पक्षाचा नसावा. मग त्यातलं गांभीर्य जाणणारा जर उपभोक्ता असेल, तो नारळाचं वरचं अंग कठीण आहे, पण आतमध्ये किती मृदुता आहे. कठीण नारळाचे अंग बाहेरी भितरीचे चांग. नारळाचं वर काठिण्य आहे, पण आतमध्ये काय पाण्याचा झरा आहे. हा हा हा, त्याच्याही पेक्षा ती मलई काय लागते. असू द्या, तोंडाला पाणी नका येऊ देऊ. हो, काय हे बघा, म्हणजे भगवंताने जेवढा पदार्थ कठीण आहे ना, हा तेवढीच त्याला मृदुता दिलेली. मग ते आम्हाला कसं कळेल. त्याला उपभोक्ता धोरणात लागतो. हा हा. उपभोक्त्याला जर त्यातलं गांभीर्य कळत असेल तर कठीण पदार्थातून सुद्धा तो मृदुता घेऊ शकतो. कठीण पदार्थाला तो मृदुत्व आणू शकतो. कंटकाय मृदुत्वम च उपभोक्तारः कुर्वन्ति, उपभोक्तारः कंटकाय मृदुत्वम च कुर्वन्ति. हो, शास्त्रकार सांगतात उपभोक्त्यावरच या गोष्टी अवलंबून आहेत. कठीण पदार्थ जरी दिसत असेल तरी त्यातलं मृदूपण शोधण्यासाठी भोक्ता धोरणात असावा लागतो. ठीक आहे, तुम्ही आमचं नारळाचं उदाहरण उडून लावलं. आम्ही दुसरं उदाहरण आहे आमच्याकडं. काय? भगवंताने वैषम्यचे भगवंताकडं. कसं काय? अहो काय त्या भगवंताने फणस नावाचा पदार्थ निर्माण केलाय. काय काटे आहेत त्या फणसाला. सांगा बरं, काय विषमता आहे देवाच्या दारात. म्हणले त्या फणसाला काटे दिले, म्हणले केळाला आहेत का काटे. केळाला काटे नाहीत, फणसाला काटे. तर त्या अर्थी भगवंताच्या दारात विषमता आहे. बाबा केळावून हात फिरवला तर मृदू वाटतो, आणि फणसावून जर हात फिरवला तर हाताला काटे बसतात. मग भगवंताच्या दारात वैषम्य आहे. तुकोबराय म्हणतात, बाळ हे कंटक पदार्थातून मृदुत्व घेण्यासाठी सांगितलं ना पुन्हा पुन्हा. उपभोक्ता धोरणात असावं लागतो. हो, कसं काय. अरे फणस वरून काटे येतं, पण त्यात आत बघा ना काय मजा आहे. विठ्ठल विठ्ठल. हॅलो विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. वरी काटे फणस फळा, वरी काटे फणस फळा, माझी अंतरी जिव्हाळा. बरोबर आहे का. माझी अंतरी जिव्हाळा,
काटे फणस फळा, बरोबर आहे ना, माझी अंतरे जिव्हाळा. काटे, अहो फणसाच्या वर काटे येतं, आतलं अंतरंग पाहणं हो. अंतरंगावर नजर असावी माणसाची. कंटक जरी असेल तो फणस, पण भोगता असा खाणारा असतो, बरोबर त्यातलं कंटकत्व बाजूला सारतो आणि त्याला मृदू व्हायला लावतो. वा, सुंदरपैकी आत गरे सापडतात. आणखीन एक प्रमाणे तो का म्हणे, काय फोलपटाशी काज फणसाचे बीज काढून घ्यावे. विठ्ठल विठ्ठल. तो का म्हणे, काय फोलपटाशी काज, वरच्यावर काय बसलेत महाराज. हो, वरच्या खोड्य काय लाभ वरिले खोडी. विठ्ठल विठ्ठल. आता मला नाही आठवायचं, यांच्या तर फारच डोक्यावर जाईल. वरच्या खोडीकडे काय लक्ष देत आहे हो. आत बघा ना, 72 खोडी परी देव मन कंठी, तैसा आम्ही जग जेठे. तो का म्हणे 72 खोडी देव म्हणा देई पुढी. ऐका, सांगायचा भाग असा की नारळ कठीण आहे, पण उपभोक्ता असा असतो की त्या काठिण्याला मृदू व्हायलाच लावतो. आत सुंदर असं पाणी आणि ती मलई खात होतो. कठीण असं फणस आहे, वर काटे येतं, पण बरोबर त्यातलं मृदू भाग तो स्वीकारतो बघा उपभोक्ता. काठिण्यातून मृदुत्व. बर महाराज, तुम्ही आमचा नारळाचं आणि फणसाचं उदाहरण उडून लावलं. तिसरं उदाहरण आहे आमच्याकडं. वा, उदाहरणाचार्य आले वाटतंय आज. काय उदाहरण आहे. अहो, ऊस. ऊस काय पदार्थ आहे, काळा. कसा टणक आहे हो, एखाद्याच्या पाठीत घातला तर वळ उमटतोय. असा पदार्थ, टणक पदार्थ भगवंतांनी निर्माण केला. दिलं का नाही त्याला काठिण्य. अरे बाबा हो, त्याच्यात काठिण्य आहे, पण त्यातलं मृदुत्व घेण्यासाठी उपभोक्त्यावर काही गोष्टी अवलंबून आहेत. ऊस जरी बाहेरून मृदू कठीण दिसत असेल, ऊस जरी बाहेरून काळा दिसत असेल, पण आत रसाची मजा आहे. विठ्ठल विठ्ठल. ऊस बाहेर दिसे काळा, आत रसाचा आगळा, आत रसाचा आगळा, आत रसाचा आगळा. ऊस बाहेरी दिसे काळा, आत रसाचा आगळा, आत रसाचा आगळा, आत रसाचा आगळा. ऊस कसा कठीण आहे, कसा काळा आहे. तो कोवरा म्हणतात, अरे वरच्या काठिण्यावर तुझी नजर का जाते, जरा अंतरंग पहा की त्याचं. त्या कठीण पदार्थाला हे मृदू करता आलं पाहिजे. कसं काय करता येईल, घाल त्याला चरखात. चरखात घातल्यानंतर कठीण असलेला ऊस, काळा कृष्णवर्णीय असलेला ऊस, पण आहा काय मधुर रस देतोय बघा. हिवाळ्यात सुद्धा लोक रसवंती ग्रह चालू राहिले, ते विशेष त्याच्या मृदुत्व अवच्छेदकामुळं. ऊस बाहेर दिसे काळा, आत रसाचा आगळा. कठीण पदार्थ मृदू करता येतात उपभोक्त्यालाच. कंटकाय मृदुत्वंच उपभोक्तारः कुर्वन्ति. बरं महाराज, आता हे तुम्ही आमचं कंटकत्वावच्छेदकाने मांडलेली उदाहरणं ओढवली. आता आम्ही तुम्हाला कोमलत्व, मृदुत्व अवच्छेदकाने उदाहरणं मांडणार. बर अभ्यास करून शंका घेणारा आलेला आहे. शंका घेणाऱ्याने अभ्यास करत जा. काय शंका आहे. अहो, काही पदार्थ मृदूच आहे, तो काठिण्यच नाही हो त्यांच्यात, मग विषमता नाही का. हो, उदाहरण एकच देतो तुम्हाला. चंदन असा पदार्थ आहे की त्याचं कोमलत्व 2 अंगाने संत वाङ्मयात सांगितलेलं आहे. चंदनाचं कोमलत्व 2 अंगाने. कोणती 2 अंग. एक आहे गंधत्व अवच्छेदकाने आणि एक आहे स्पर्शत्व अवच्छेदकाने. चंदन एवढा कोमल आहे की त्याचा गंधही कोमल आहे आणि त्याचा स्पर्शही कोमल आहे. विठ्ठल विठ्ठल. त्याचं गंधत्व अवच्छेदक सांगत असताना सांगतात की त्याचा गंध एवढा कोमल आहे
एवढा मृदू आहे की तो त्याच्यापुढंच ठेवत नाही. त्याच्या गंधत्वाने सर्व जवळची झाडं वल्ली वृक्ष वेली त्याच्या गंधामध्ये ओली चिम्मना होऊन जातात महाराज. सर्वांगी सुवास परितो उगला न राहे स्वभोवती तरुवर चंदन करेतोचे जाये चंदनाच्या वासे तरु चंदन झाले स्पर्शे. तुकोबराय सांगतात असा चंदन इतराला सुगंध देतो. वाह काय कोमलत्व आहे. बरं स्पर्शत्वावत छेदक आणि त्याचं कोमलत्व सांगतात, मृदुत्व सांगतात. त्याचा स्पर्श तर एवढा मृदू आहे. चंदन एवढा त्याचा स्पर्श मृदू आहे, एवढा मृदू आहे की कठीण स्पर्शावाल्याला तो मृदू स्पर्श आणतोय चंदनाचा स्पर्श. हो हो कठीण स्पर्श कशाचा? उकळलेल्या तेलाचा. उकळलेलं तेल कढई ठेवायची, कढईला खालून जाळ लावायचं आणि वर तेल टाकायचं 1-2 लिटर आणि टाकल्यानंतर एवढं काढायचं, एवढं उकळवायचं की कालवलेलं बेसन पीठ जर त्याच्यात टाकलं तर प्रथम क्षणी टाकलेलं बेसन पीठ द्वितीय क्षणी भजे म्हणून वर आलं पाहिजे बघा. हो कांदा भजे. बरं गा नव्या असं एवढं उकळलेलं, एवढं कठीण स्पर्शाने युक्त असलेलं तेल. पण या चंदनाचा स्पर्शत्व असा गुण आहे की तो त्या कठीण स्पर्शाने युक्त असलेलं जे तेल त्यालाही मृदू स्पर्शत्व देतो महाराज. जर त्या उकळत्या तेलात आपण जर चंदनाचा थेंब उघडून टाकला तर उकळतं तेल एका क्षणात स्थिर होतं महाराज. तुका म्हणे कढे करावे शीतळ तुका म्हणे कढे करावे शीतळ आयशे जाती बळ चंदनाचे आयशे जाती बळ चंदनाचे. तापलिया तेला बावन्न चंदना तापलिया तेला बावन्न चंदना बुंदे एक क्षण शीतळ करी शीतळ करी बुंदे एक क्षण शीतळ करी. तुकोबाराय सांगतात उकळतं तेल, कठीण स्पर्श, हात घालू शकत नाही कोणी. अशा उकळत्या तेलात चंदन आणावं, उघडावं, टाकावं. एक थेंब टाकलं तर एका क्षणात तेल स्थिर होतं महाराज, शांत होतं. तुका म्हणे कढे करावे शीतळ. कसं काय? आयशे जाती बळ चंदनाचे. चंदनात बळच असं आहे महाराज. तुम्ही बळच तेल गार करायला प्रयत्न केले तरी होणार नाही, पण चंदनाच्या बळाने नक्कीच होणार महाराज. कोणतं चंदन? आमच्या बांधावरलं ते नाही. हो आपल्या बांधावरलं चंदन आता चंदन तस्कर सुद्धा नेत नाही, मग ते आपल्याला ठेवलंय शेवटी कामाला येण्यासाठी. मग कोणतं चंदन? तापलिया तेला 52 चंदन. ते मलया निळ पर्वतावर आहे. मलया निळ शेतळू पालवी नये गाळू सुमनाचा परिमळू गुंफिता नये. ते आजरेकर महाराज म्हणायचे विठ्ठल विठ्ठल. हो असं 52 नावाचं चंदन आहे. ते मलयागिरी पर्वतावर आहे. युरोपने ठेवलंय की नाही कोण जाणे. तर ते चंदन आणावं, उघडावं. बुंदे एक क्षण शीतळ करी. एक बुंदे एक क्षण शीतळ करी. आता हा प्रयोग अदृष्ट आहे, हा मी काय पाहिलेला नाही. तुम्ही कोणी पाहिला असेल तर मग मला अभिमान आहे तुमचा. तर अशी गोष्ट आहे. आणि म्हणून भगवंताने चंदनाला मृदुत्वच दिलेले. काठिण्य कुठे? तर शास्त्रकार सांगतात जर उपभोक्ता काठिण्याची अपेक्षा घेऊन जर चंदना पुढे गेला तर मृदुत्व अधिकरण असलेला चंदन, पण तोही तुम्हाला कठीणताच प्रसवल्याशिवाय राहणार नाही. सुभाषितकार सांगतात चंदनम दहती ह्यग्नौ यदि विग्रहे योजेत
तेन न्यायेन जानीयात सर्वत्र सर्व वस्तुषु. शास्त्रकार वर्णन करतात, चंदनम दहती ह्यग्नौ, ही अग्नौ चंदनम दहती. चंदनाची शीतळता फारच शीतळ आहे, फारच कोमल आहे, म्हणून त्याची शीतळता जर कोणी चंदनाला आग्नीत टाकलं पाहू लागला, शीतलता देणारा चंदनच माणसं चंदनाच्या लाकडात जाळीत येत बघा. हो, चंदन असा शीतळ आहे, पण त्याची शीतलता आग्नीत टाकून पाहायची नसते. जर उपभोक्ता त्याची शीतलता जर आग्नीत टाकून पाहायला गेला तर शीतलता देणारा चंदन त्याला जाळल्याशिवाय राहणार नाही. मला चंदनम दहती ह्यग्नौ, ही अग्नौ चंदनम दहती. चंदन अग्नीमध्ये टाकला का दहन करतो. का बरं? विग्रहे योजेत. कोणती वस्तू चांगली सज्जन माणसं जर तुम्ही विग्रहात घातली, म्हणजे भांडणात घातली, तर ती तुम्हाला हाताखालून काढल्याशिवाय राहत नसते बघा. मग विग्रहात कोणाची योजना करायची नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. हा न्यायच आहे. तावत भयात भेतव्यम यावत भयम अनागतम. तोपर्यंत भीतीला भ्यावं, जोपर्यंत भीती आली नाही. आगते सती, जर भय आलं ना, हंतव्यम अभीतवत, मग न घाबरता त्या भयाला हनन करावं. शास्त्रकारच सांगतात महाराज, शाठ्यम प्रति शाठ्यम कुर्यात, कुर्यात आदरम प्रति चादरम. चादर म्हणजे घोंगडीन चादर नव्हे, च आदरम. तोही मे लंचिते पक्षी मै ते मुंडितम शिरम. विठ्ठल विठ्ठल. हे नियमच आहे हा. शाठ्यम प्रति शाठ्यम कुर्यात. उपभोक्ता विष्णुदास. वा, काय प्रमाण सांगितलं. मौमेना होणे आम्ही विष्णुदास, कठीण वजरा असं भेदवायचे. विठ्ठल विठ्ठल. यालाच म्हणायचं शाठ्यम प्रति शाठ्यम कुर्यात. पुढचा मनुष्य जर ठक असेल तर आपण महाठक व्हावं, आणि पुढचा मनुष्य जर लीन झाला तर आपण अतिलीन व्हावं. अतिलीनम धूर्त लक्षणम नव्हे. हा बरोबर बरोबर. यालाच म्हणायचं मऊ वेणा म्हणे आम्ही. संपला माझा विषय. भगवंताने काठिण्य आणि मृदुतेचं समान वितरण केलेलं आहे. उपभोक्ता जर काठिण्याच्या अपेक्षेने गेला तर मृदू वस्तूही कठीण होते, आणि उपभोक्ता जर मृदुतेच्या अपेक्षेने गेला तर कठीण वस्तूसुद्धा मृदू होते. हे झालं व्यवहारात. आता परमार्थात या. परमार्थात सुद्धा अशा काही कठीण पदार्थ येतं, पण उपभोक्ते असे भेटले महाराज की त्या कठीण पदार्थाला मृदूच केलंय महाराज, थोर पदार्थाला लीनच केलंय. विठ्ठल विठ्ठल. परमार्थात कठीण अशी वस्तू कोणती आहे तर वस्तूलाच कठीण असं म्हणतात परमार्थात. वस्तू म्हणजे परब्रह्म, तरे परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे. ही जी वस्तू परब्रह्म तत्व हे कसं आहे तर नाथ महाराज भागवतात वर्णन करतात. निर्गुणाचा बोध कठीण, मन बुद्धी वाचेशी अगम्य जान, शास्त्राशी न कळेऊन खून, वेदी मौन धरियले. नाथ महाराज सांगतात निर्गुणाचा बोध कठीण. परब्रह्म तत्व हे कठीण आहे. काहीच न कळे आदि अवसान, काहीच न कळे आदि अवसान. बहुत कठीण दिसतसा, बहुत कठीण दिसतसा. काहीच न कळे आदि अवसान. काहीच न कळे आदि अवसान. बहुत कठीण दिसतसा, बहुत कठीण दिसतसा. बहुत कठीण. परमार्थात साधकाने प्रवेश केला का त्याला पहिला कठीण डोंगर लागतो, विचार सागर. जी सागरात पडतो तर विचार करिता वाया जाय काळ. निर्गुण परब्रह्म कठीण आहे. निर्गुणाचा बोध कठीण.
कसं कठीण आहे? साधक परमार्थाला लागला आणि त्याला निर्गुणाचं सांगितलं तत्वमसी, एवढं कठीण जातं त्याला की तत् म्हणजे काय, त्वम म्हणजे काय, अशी पदाने ऐक्य कसं सांगितलंय? वाच्यार्थात ऐक्य आहे का लक्षार्थात ऐक्य आहे? मुख्य समानाधिकरण वाच्यार्थात आहे का लक्षार्थात आहे? लक्षातच येत नाही त्याच्या. मग तुकोबराय म्हणतात काहीच न कळे आदी अवसान, सुरुवात कुठं शेवट कुठं काही कळत नाही. बहुत कठीण दिसत असा भगवंताच्या ठिकाणी काठिण्य आहे. कहे सखी तुझे करीते सोर, हिरदा हरिका कठीण कठोर. विठ्ठल विठ्ठल ठळ ठळ. भगवंत कठीण आहे, भगवंत निर्गुण आहे, भगवंत थोर आहे. थोरला देव लाचुंगा पूर्ण. नाथ महाराज भागवतात, हो देव थोर आहे. झालाशी थोरला थोरल्या तोंडाचा, थोर वर्णन आहे. देवे महिषासुर मुंजिया खेचर, लहान हा थोर देव हरी. देव निर्गुण आहे, देव कठीण आहे, देव अबोध आहे, देव थोर आहे. पण त्यालाही उपभोक्ते असे भेटले. त्या कठीणाला बरोबर मृदू केलं महाराज, त्या निर्गुणाला बरोबर सगुण केलं, आणि त्या थोर परमात्म्याला त्याचा थोरपणा विसरून लावून भक्ताच्या अंकित केलं. हाच विषय जगद्गुरु तुकोबराय सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. आपुले ते थोर, आपुले ते थोरपण, आपुले ते थोरपण, आपुले ते थोरपण, थोरपण आपुले ते थोरपण. थोरपण आपुले ते थोरपण. आपुले ते थोरपण. आपुले ते थोरपण. निर्गुण ब्रह्माला उपभोक्ते असे भेटले की सगुणच केलं. जो कठीण होता त्याला मृदूच केलं, जो थोर होता त्याला लहान केलं, त्याला त्याचा थोरपणा विसरायला लावला. आपुले ते थोरपण. ते थोरपण म्हणजे औपनिषदीय वाङ्मयामध्ये जे वर्णिलेले आहे, हो यत अनु यत अननु यत अरस्वम यत अदीर्घम असं जे वर्णन आहे, सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म ज्याचं स्वरूप लक्षणाने वर्णन केलेलं आहे, किंवा तटस्थ लक्षणे घ्या, यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत प्रयन्ति अभिसंविशन्ति तद विजिज्ञासस्व तद ब्रह्मेति, किंवा आनंदात ही एव खलु इमानी भूतानि जायन्ति. हे जे ज्याचं स्वरूप लक्षणाने तटस्थ लक्षणाने वर्णन केले असं ते थोरपण आहे ना ज्याचं, ते थोरपण त्याला विसरायला लावलं. आपुले ते थोरपण. नारायण विसरला. भगवंताला ते त्याचं थोरपण विसरायला लावलं. भगवंत सुद्धा विसरला. विसरोनी देवपणा. बरोबर आहे ना? उभा पंढरीचा राणा, विटोनी निर्गुणा. रूप धरिले गोजिरे किंवा रूप धरिले साजिरे. भगवंताने त्याचं थोरपण विसरला. विसरोनी देवपणा. उभा पंढरीचा राणा. विठ्ठल विठ्ठल. योगियांच्या ध्यानाने भाकरीत्यांच्या मागुनी खाये. मंत्रपूजेशी उदास असं एक हे बघा. आचरती कर्मे त्यात जे जे काळी धर्माधर्मे खेळे गोवळे या सवे. मागती ते त्यांचे खावे. यज्ञमुखे घास. मंत्रपूजेशी उदास. तुका म्हणे चोरी योगियाही सेवे करी. असा योग्याला जो दिसत नाही तो वारकऱ्याला सोपा झाला. याज्ञिकांना जो सापडत नाही तो वारकऱ्याला सोपा झाला. याला म्हणायचं आपुले ते थोरपण नारायण विसरला.
बर, वा वा वा, जंक्शन झालं, वादच नाही. आपुले ते थोरपण नारायण विसरला हो, पण त्याला त्याचं ते निर्गुणपण विसरून सगुणपणात आणलं कोणी? त्याला त्याचं काठिण्यपण सोडून मृदूपणात आणलं कोणी? त्याला त्याचं थोरपण सोडून त्याला लघुपण आणलं कोणी? त्या भक्ताचं नाव तर सांगा. तर त्याचं नाव सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. पुंडलिकाच्या निकट सेवे, बोला निकट सेवे, पुंडलिकाच्या निकट सेवे, पुंडलिकाच्या निकट सेवे. पुंडलिकाच्या निकट सेवे, कैसा धावे बराडी, कैसा धावे बराडी, कैसा धावे बराडी, आपुले ते थोरपण, आपुले ते थोरपण, आपुले ते थोरपण, आपुले ते थोरपण. आपुले ते थोरपण. निर्गुण सगुण झाला, थोरपणा विसरला, लघुपणा स्वीकारला, भक्तीचे आराधने, साधिले येणे पेने, मज झाले शे येणे, या पुंडलिकाचे भक्ती. अशी वंजळभर साखर घालून वार करायचं तोंडात घाला. माणसं कशी साधीत, पण पाठांतराला तुम्हाला 4 कल्प ऐकायची नाहीत बघा. युग वेगळे आणि कल्प वेगळे. खास वारकरीचा का असं आहे. तर आपुले ते कोण असा भक्त आहे की ज्याने भगवंताला हे सगुण केलं, थोरपणा विसरायला लावला, कठीण होता मृदू केला, अवघड होता सोपा केला. आता हे अनेक अर्थ लावता येतात. तर त्याचं नाव सांगतात. असा एक महात्मा होता पुंडलिक महाराज. या पुंडलिक महाराजाने हा पुरुषार्थ केला. काय केलं त्याने सेवा केली. कोणती सेवा केली? निकट सेवा केली. निकट म्हणजे जवळची सेवा केली. पुंडलिकाच्या निकट सेवे, कैसा धावे बराडी. निकट सेवा केली पुंडलिक महाराजांनी. निकट सेवा या शब्दाचे 2 अर्थ होतात. निकट म्हणजे देवाच्या निकट घेऊन जाणारी सेवा. ज्याला देवाच्या जवळ जायचं आहे ना, त्याने पुंडलिक महाराजांनी जी सेवा केली ती केली पाहिजे. कोणती सेवा केली? आई बापाची. पितृसेवा पुण्य. हां, ज्या घरी पाहुणा वैकुंठीचा, हां, ज्या घरी पाहुणा वैकुंठीचा. पितृसेवा पुण्य. किंवा निळोबराय सांगतात, आराधिला पुंडलिके जननी पूजोनिया जनके, जननी जनके पूजोनिया पुंडलिके आराधिला. पुंडलिक महाराजांनी आई वडिलांची सेवा केली म्हणून पुंडलिक महाराज देवाच्या निकट गेले. अशी सेवा केली की देवाच्या निकट घेऊन जाते असा नाही अर्थ करायचा. देवाला निकट घेऊन येते असा अर्थ करायचा. कारण देव धावला ना असा अर्थ करायचा. निकट सेवे हा एक अर्थ. देवाला निकट घेऊन येणारी सेवा. वा, आई वडिलांची सेवा. बर. दुसरा एक अर्थ होतो निकट सेवा म्हणजे सेवा करायला बाहेर जायची गरजच नाही. निकट म्हणजे घरातच आहेत. आईबाप कुठं असतात? काहींच्या वृद्धाश्रमात असतात म्हणा. पण आईबाप जे खरं सांगा, आपल्याला आईबाप जवळ का बायको जवळ? बोला आपल्याला म्हणजे तुम्हाला. तर आईबाप जवळ येतो. पण ते काय होतंय सांगू का,
लोक आईबापाला बाहेर घालतात, त्यांचे दूरचं आहे त्याला जवळ करतात. बाईलेच्या गोता आवडीने पोशी आणि माता पिती अशी दौडवणी, असली लोक आहेत. आता काय सांगावा, द्या सोडून. निकट सेवा म्हणजे सेवा करायला नलगती साया सजावे वनांतारा. कुठं बाहेर जायचं नाही सेवा करायला, आईबाप घरीच आहेत ना, त्यांची सेवा करा. पांडुरंग परमात्मा त्याचं सगुण निर्गुणपण विसरणार, त्याच्या अंकित होणार. त्याचं थोरपण विसरणार, त्याच्या अंकित होणार. त्याचं अवघडपण विसरणार आणि तो सोपा होणार. यालाच म्हणायचं पुंडलिकाच्या निकट सेवे. जी ही सेवा पाहून मग कैसा धावे बराडी. धावे, भगवंत धावला पुंडलिक महाराजाकडं. कैसा उदाहरण दिले, जैसा बराडी. बराडी म्हणजे भुकेला. भुकेलेला मनुष्य जसा अन्नाकडं धाव घेतो. आता आपलं जय विठ्ठल हो द्या, पाया पाडायला लोकांची धाव नसते, तर सांगायचा भाग असा आहे. खादरेचे खावे वाटे, भेटले भेटे आवडे. वा वा वा. मग काय लाभ रे, बरकता रे, चलून द्यायचं. तर जसा भुकेलेला मनुष्य अन्नाकडे धाव घेतो, तसा भगवंत भुकाळू होऊन भक्ताकडे धाव घेतो. याला म्हणायचं कैसा धावे बराडी. आपुले ते थोरपण नारायण विसरला. ठीक आहे, आला, जाईलच ना कुठंतरी. नाही, उभा कटी ठेवणे कर. तो तिथं उभाच राहिला, कमरेवर हात ठेवले. न म्हणे पर, न म्हणे बैससे. पर म्हणजे दुसरीकडं कुठं जायचंय म्हणतच नाही. न म्हणे बैससे, बसतच नाही, उभाच राहतो. उभाच आहे. वारकरी संप्रदायात देव उभा आहे. वारकऱ्याचं सगळंच उभं आहे. वारकऱ्याचा गंध उभा, वारकऱ्याची पताका उभी, वारकऱ्याचा कीर्तनकार उभा, वारकऱ्याचे टाळकरी, वारकऱ्याचा पखवाजा बसलेला, वारकऱ्याचा काकडा उभा, वारकऱ्याचं गाथा भजन उभं. वारकरी संप्रदाय उभा संप्रदाय, आडवा नाही. म्हणून गोडी असली तर उभं राहत जा, असू द्या. म्हणा आणा, मग आंतरपाटा सकट उभं राहतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वारकऱ्याचा गंध उभा, ऊर्ध्व पुंड्र भाळ. वारकऱ्याने उभा गंध लावायचा, उभा गंध लावायचा. बर. वारकऱ्याची पताका उभी, उंच पताका झळकती. हो, ती हातात असाव, खांद्यावर असाव. खांद्या पताकाचे भार. बऱ्याच जणांच्या पताका पिशवीत असतात. पिशवीत पताका घ्यायचा नियमच नाही. हा, खांद्यावर घेतली का कोणापुढे हात पसरायची गरज पडत नाही. पताका पिशवीत गेली का दुकान दिसलं का पताका खांद्यावर पाहिजे. खांद्या पताकाचे भार. वा, खांद्यावर घेतली का कमी पडत नाही महाराज. बर. पताका उभी, गंध उभा, कीर्तनकार उभा. हो, काय प्रमाणे कीर्तन उभा असावं. विठ्ठल विठ्ठल. असू दे, आता पाहू नंतर. काकडा उभा. बरेच भजने काकडा बसून करतात. चौयुगाचा भक्तनाम कीर्तन उभा, चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी. बघा, आणि काकडा सुद्धा उभा. झाले मुक्तद्वार लाभ झाला रोकडा, विष्णुदास नामा बसून घे काकडा. विष्णुदास नामा उभा घेऊन काकडा. आमच्या उमरेकराच्या फळावर उभाच काकडा आहे बघा. म्हातारीत पण उभा राहून काकडा करणार महाराज, नाहीच बसणार महाराज. विठ्ठल विठ्ठल. वारकऱ्याचा गंध उभा, वारकऱ्याची पताका उभी, वारकऱ्याचा कीर्तनकार उभा, वारकऱ्याचा काकडा उभा. आणखी काय सांगितलं मी? हो, वारकऱ्याचा देव उभा. भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा. विठू कैवल्याचा गाभा, विठू कैवल्याचा गाभा उभा. भाविकासाठी उभा, भाविकासाठी विठू कैवल्याचा गाभा.
वारकरी संप्रदाय उभा संप्रदाय. आमचे गुरुजी श्री गुरु विठ्ठल महाराज घुले म्हणायचे, वारकरी संप्रदायात महाराष्ट्रात संतांचं उभं पीक आहे. उभं आहे सगळं वारकऱ्याचं. उभा कटी ठेवणी कर न म्हणे पर, कुठं जायचं म्हणत नाही, न म्हणे बैससे बसायचंय म्हणत नाही. उभा राहून काय करतोय तो का म्हणे जगदिशा करणे आशा भक्तांची. तो का म्हणे जगदिशा भक्तांची आशा करणे. इतर दैवत आणि पांढरीनाथ दैवत यातलं हेच वैशिष्ट्य आहे. इतर दैवताच्या भक्तांना देवाची वाट पाहावं लागते आणि पंढरीनाथ हे असं दैवत आहे हेच भक्ताची वाट पाहतं. वाट पाहे उभा भेटीची आवडी. हो तो का म्हणे जगदिशा करणे आशा भक्ताची. भक्ताची आशा लागली. लॉकडाऊन सरलंय आता कोरोना विसरला हे येतेत का नाही माझ्याकडं. देव वाट पाहतोय कधी येते. आणि आपले लोक म्हणते चलायचं का जेजुरीला. जेजुरीला जेजुरीला जायला विरोध नाही. मग त्या 5 पायऱ्या चढताना विधी जरा वेगळाच असतोय जरा. तर सांगायचा भाग असा आहे काही दिवसांनी अनुभवे अंगा येतील. हो लोक दुसरीकडे चालले. तो पंढरपूरला गेलं पाहिजे. देव आशा लागली हो देवाला. तो का म्हणे जगदिशा करणे आशा भक्तांची. जगदीश जगाचा मालक पण भक्ताची आशा करतोय कधी येतील वारकरी, कधी येतील वारकरी. मग सांगा देवाने आपली वाट पाहावी आणि आपण खुशाल तंबाखू खाऊन जावं. आपण खुशाल बिड्या फुकीत जावं. महाराज वारी करत असताना वारी व्यसनमुक्तच झाली पाहिजे महाराज. वा सुंदर आहे. आणि वारी केलीच पाहिजे. आषाढीला नाही जाऊ दिलं ना त्याच्या हातच जाऊन यायचं महाराज. श्रावणात जायचं. वारकरीला दे शासनाच्या बापाचे पित्र जेवलेले आहेत वारकरी. वारकरी जाऊन आलेत महाराज. निघालेत काही वारकरी गेलेत आणि पायी मागं निघालेत महाराज. शासनाने आषाढीला पण ठेवलं त्याच्या हात वारकरी जाऊन येतील महाराज. शासनाने म्हणा हा ना माशा. वारकरीलाही हुशार येतं. तो का भगवंताला भक्ताची आशा लागली हो. वाट पाहतोय. हो तो का म्हणे जगदिशा करणे आशा भक्तांचे काय आपुले ते थोरपण नारायण विसरला. अशी भक्ताची वाट पाहणारा भगवंत. त्या भगवंताचं एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा जय 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 विठोबा रखुमाई रखुमाई जय जय विठोबा रखुमाई पुंडलिक वरदा हरे विठ्ठल पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव होता 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 5 मिनिटं घेतो. 5 मिनिटं घेतो. हे पुंडलिक महाराज कोण की ज्यांनी हे निर्गुणाला सगुण केलं, थोरपणा विसरायला लावून लहान केलं. तर पंढरपुरामध्ये भीमासुद्धा नव्हती. पुंडलिक महाराज त्याच्या आधीचे आहेत. वा भीमानंतर पुंडलिकाचा आश्रमच चंद्रभागेत होता ना. आत्ता जी पुंडलिकरायचं मंदिर आहे तिथं त्यांचा आश्रम होता. नदीत कोणी आश्रम बांधित असते तोय आश्रमावाले नदीत जात असते. तिथं त्यांचा आश्रम होता. ऐकून घ्या बरं का. तिथं सात्यकी आणि जान्हूदेव नावाचं एक जोडपं राहत होतं. सात्यकी आणि जान्हूदेव. आणि मग त्यांचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर त्यांना पुत्रप्राप्ती झाली. त्या बाळाचं नाव ठेवलं पुंडलिक. हेच पुंडलिक महाराज. लहानपणी फारच लाड केले. लालयत काय ते श्लोक आहे मोहन भाऊ. लालयत पंचवर्षांनी
दशवर्षांनी ताडयेत. हां, प्राप्ते तू षोडशे वर्षे पुत्रे मित्रवत आचरेत. 5 वर्षापर्यंत लाड केले पाहिजे आणि 5वं वर्ष संपलं का 10 वर्षापर्यंत 5 ते 10 ह्या 5 वर्ष कार्ट हाताखालून काढलं पाहिजे बघा. लालयेत पंचवर्षांनी दशवर्षांनी ताडयेत आणि प्राप्ते तू षोडशे वर्षे. 16वं वर्ष लागलं का मग 16वं वरीस हां आणि मग पुत्रे मित्रवत आचरेत. पोरासंग मित्रासारखं राहावं असं आहे, समजून घ्या. तर सांगायचा भाग असा आहे. आणि बाळाचा अतिच लाड झाला. अति लाड झाल्यामुळं थोडंसं जास्तच लाडकं झालं. मराठवाड्याच्या भाषेत हेडूक लाडकं झालं. झाल्यामुळं मग विवाह झाला. विवाह झाल्यानंतर थोडेसे पत्नी पारायण झाले. पत्नी पारायण झाल्यानंतर मग माता पित्यांना थोडासा त्रास सुरू झाला. थोडासा काय, चांगलाच त्रास सुरू झाला. मग त्या काळात काशी यात्रेला प्राधान्य होतं. पंढरीचा वारकरी आणि काशीचा कापडी. काशीचा वारकरी नाही, काशीचा कापडी. आम्ही कापडी रे, आम्ही कापडी रे, पापे 12 वाटा पळते बापुडे रे, पंढरपुरीची आम्ही कापडी रे. काशी कापडी लोकांचा मेळावा काशीला चालला होता आणि ते पंढरपूरला मुक्कामी आले. आणि मग त्या पुंडलिकरायाच्या आईवडिलांनी पाहिलं हे रोजच्याच कटकटीला सामोरं जाण्यापेक्षा आपण तीर्थयात्रेलाच जाऊ. त्याला महायात्रा म्हणायची. काशीला महायात्रा म्हणतात बरं का. आपण महायात्रेला जाऊ. आणि मग निघाले. विचारलं पुंडलिकाला, जाऊ का? जा ना, काय डोकं उठवलंय विनाकारण तुम्ही, खुशाल घ्या लटिके ते फेडा, तो का म्हणे जाय पेडा. आणि मग आईबाप निघाले. महाराज गेले. त्याला म्हणले तुला यायचं का? हे मला नाही यायचं म्हणले काशीपिशीला. आणि मग आई वडील गेले. 10-12 दिवसांनी पुन्हा एक काशी कापड्यांचा मेळावा गावात मुक्कामी आला. आणि मग बायकोला वाटलं आपण काशीला जाऊन. मग पुंडलिकाला सांगितलं, विचारलं, धनी मला वाटतंय आपण काशीला जाऊ. मी कुठं नाही म्हणलो. असं आणि मग तिला बसायला एक घोडा घेतला, आपल्याला बसायला एक घोडा घेतला, काही सामुग्री घेतली आणि निघाले. जात असताना आता घोड्यावर मागून आले म्हणजे लवकरच आले ना. मग ती वरीच ओझी होती, बरोबर बाचकी होती. मग ती आई वडील ज्या काशी कापड्यांच्या मेळाव्यात चालले होते त्यांना जाऊन भेटले. आणि ती काय ओझी बाचकी असतील ती आईबापाच्या डोक्यावर दिली. पुंडलिक आणि त्याची पत्नी घोड्यावरून निघाले. जात असताना पुन्हा जात असताना त्या यांचं मंदिर लागलं. काशीच्या अलीकडे रोहिदास महाराजांचं गाव लागलं. गाव लागल्यानंतर मग रोहिदासांच्या गावी गेले. गावी गेल्यानंतर त्या रोहिदासांच्या घरी जाण्याचा योग असा आला की पुंडलिक महाराजांचं पायतान तुटलं होतं, चप्पल तुटली. चप्पल तुटल्यानंतर मग गेल्यानंतर काहीतरी झालं, घोडं मेलं की काय कोण जाणे. बायकोला खांद्यावर घेऊन गेले. आईबापाच्या डोक्यावर बाचकेन ते आले व चर्मकाराच्या दारात. आल्यानंतर उतरल्यानंतर त्यांनी चप्पल टाकली पुढं. रोहिदास महाराजांनी चप्पल शिवली. शिवत असताना ते अशी शिवायची, अशी का, त्यांनी शेंडी होती ना, शेंडीला दोरी बांधली होती. दोरी एका पाळण्याला बांधली होती. पाळण्यात आई वडील झोपलेले आणि शिवत असताना आई वडिलांना अशा झोका द्यायचे. ते अशा डोक्याने झोका द्यायचे रोहिदास महाराज. आणि त्यांनी ते पाहिल्यानंतर मग चप्पल शिवून झाली. चप्पल पुढं टाकल्यानंतर विचारलं किती रुपये द्यायचे. रोहिदास महाराजांनी सांगितलं तुम्ही चाललेत कुठं? म्हणले मी काशी यात्रेला चाललो आहे. हो. पैसे देऊ नका. म्हणले का? आमचा हा नियमच. कोणी काशी यात्रेला जर चाललं तर त्याच्याकडून काही घ्यायचं नाही. काही लोक वारकऱ्याचे खिशे चापित. काय लोक धन्य काय पुढं कोरोना जाईल म्हणून मला तर काय वाटत नाही. ह्या लोकांना काही खात्रीच नाही वाटत. हे लोकच ते डांबीच मागायला लागलेत महाराज. हो, उलट आता महा कोरोना येतोय की काय कोण जाणे. आणि मग काशी यात्रेकरूंचं आम्ही काही घेत नाही महाराज. अशी माणसं आहेत बरं का. आपल्या वारीला लागले का नाभिक संघटनेची लोक वारकऱ्याच्या दाढी डोक्याचे पैसे घेत नाहीत. म्हणजे काही लोक काही नाभिक संघटनेचे वारकऱ्याच्या दाढी डोक्या फ्री करतात. काही चर्मकार चपला शिवून देते. ज्याला जे कर्म येते ते. पण पांडुरंगाचं वैभवच काही वेगळं आहे महाराज. तळागाळापर्यंत पांडुरंग दैवत पोहोचलेलं आहे महाराज. हे वैशिष्ट्य आहे. असं तुम्हाला सापडायचंच नाही कुठं महाराज. आणि काय शेकोटे सांगा पांडुरंगासारी खेते. विशेष आहे महाराज. आता हे काही स्वतंत्र सांगायची गरज नाही. पृथक मी सांगो किती धर्मनीती सकाळा. हे काही स्वतंत्र सांगायची गरज नाही, ज्याने त्याने अनुभवाने जाणलं पाहिजे. आणि मग मी घेत नाही. बरं ठीक आहे. चप्पल घेतली, पायात घालवली. बायको खांद्यावर होती. विचारलं इथून काशी किती दूर आहे? मग रोहिदास महाराज म्हणले कोणी म्हणतं 2 कोस आहे,
तर कोणी म्हणतं 1.5 कोस आहे, तर कोणी म्हणतं 2.5 कोस आहे. माझ्या मते 1.25 2.25 कोस असेल. तुमच्या मते? म्हणजे तुम्ही गेले नाही? म्हणले नाही गेलो. काय भल्या माणसा, अरे कोणी म्हणतंय 2 कोस राहून म्हातारा व्हायला आला आणि काशी यात्रेला गेला नाही. महाराष्ट्रीयन माणसाला स्वर षडजातच असतो ना आपला. भलतंच ताणलं रोहिदास महाराजाला, भलतीच धुतले रोहिदास महाराज. हा इथं जन्माला आले म्हणले काशी यात्रेला. म्हणले मी काशी यात्रेला गेलो नाही. हे बघा मी महाराष्ट्रातून काशी करायला आलोय. हो आले, दिसतंय म्हणले, खांद्यावरच दिसतंय ते तुम्ही काशी करायला आले म्हणून. बरं 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 ठीक आहे, येतो मग. काशी यात्रेला चालले? हो. रोहिदास महाराज उठले, पायावर मस्तक ठेवलं आणि एक शिवरई काढून पुंडलिक महाराजाच्या हातात दिली. रोहिदासा शिवरईसाठी दिले भेटे पुंडलिका अभंग आहे. हां, एक शिवराई काढली हातात दिली. गेले ना गंगेत, एवढी शिवराई टाका. त्या नगरकडून एसट्या जर याला गेल्या ना पंढरपुरात, पहिला ब्रिज लागतो देवगड मठाच्या पुढं. देवगड मठ इकडं बघा, नदीच्या अलीकडं ब्रिज लागला का जेवढे वारकरी नगरून महिनावारी जातात ना, सगळे रुपया टाकीत आहेत बघा नदीत. हो, ती हे कारण आहेत बघा त्याचे. जे बघा तुम्ही कुठूनही जाऊ द्या, पुण्याहून गेल्यावर ब्रिज आडवा नाही लागत मला. नगरची जी लोक आहेत त्यांना ब्रिज आडवा येतो. मराठवाड्यातून ज्या गाड्या येतात ना तिकडनं, त्यांना बी दगडी पूल आडवा लागतो. तिकडनं सोलापूरकडे येणारे त्यांनाही दगडी पूल आला लागतो. वारकरी पुलावर आले का पुंडलिक आपाप म्हणतात महाराज. तुम्ही एकदा एसटीत जाऊन पहा आणि लोक लगेच रुपया काढून टाकणार. हां, खाली असतेच गोळा करणारे म्हणा तर. आणि मग एवढे शिवराई गंगेत टाका आणि ती गंगामाई काय प्रसाद देईल तेवढा घेऊन या. काय देणार आहे? उभ्या आयुष्यात गेला नाही, 2 कोस म्हणले असून आणि सांगतोय शिवराई टाकान काय देणार आहे. हां, पाहू काय होते ना आता ते. ठीक आहे मग. आणि निघाले, गेले काशीला. काशीला गेल्यानंतर गंगेचं स्नान केलं. स्नान केल्यानंतर वस्त्र घातले. लक्षात आलं, हा हा त्या चर्मकाराने आपल्याला शिवराई दिली होती टाकायसाठी. शिवराई काढली, टाकायच्या आत गंगा वज्रचुडे मंडित हात घेऊन बाहेर आली बघा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गंगा माता की जय. गंगा माता अशी हात घेऊन बाहेर आली. अरे हात कोणाचे येतो? सगळ्या लोकांना, अरे सगळ्यांनी गंगेचा जय जयकार सुरू केला. गंगा प्रगट झाली, गंगा प्रगट झाली. मग कोणी स्नान करतोय, कोणी तिच्या हातावर चोळी नेऊन ठेवतोय, तर कोणी साडी नेऊन ठेवतोय, तर कोणी प्रसाद. गंगेच्या हातात काही ठेवलं का गंगेने जे फेकून द्यायचं, हे फेकून द्यायचं. लोकाच्या मानी मुरगळून आणलं मला देता फेकून द्यायचं. गंगा घेना. पुंडलिकाच्या लक्षात आलं, ती शिवराई तिच्या हातावर ठेवून पाहू काय होतंय. मग पुंडलिक महाराज उतरले, जरा भीतच जवळ गेले. शिवराई हातात ठेवली, गंगेने दोन्ही हात जोडले महाराज आणि हातातलं कंकण काढलं आणि त्या पुंडलिकाच्या हातात दिलं. एवढं रोहिदास महाराजाला द्या. काय महाराज तोंडात ठेवून दिल्यासारखीच झाली ना. कोणाचंच काही घेतलं नाही म्हणले, ह्या चर्मकाराचं घेतलं. उभ्या आयुष्यात गंगेला आला नाही म्हणले, तो काशीला कधी आला नाही. त्याला काय देवाच्या दारात न्यायच नाही महाराज. काय न्याय? संस्थानांचे विश्वस्त वारकरी असाव का संस्थान पक्षाला वाटून घ्या. वाचा पेपर काय आलंय पेपराला जरा. हे याला देवा न्यायच नाही तुमच्या दारात. असू द्या, त्याला देवेंद्र पाहिजे तर ते सांगायचा भाग असा आहे. आणि मग काय देवा सरकार अजब तुझे सरकार, असू द्या कोणाचं का असा ना. आणि मग आले, मग गंगेचं स्नान झालं, काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं, भैरवनाथाचं काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं. आणि जर भैरवनाथाचं घेतलं नाही तर वारी काशी यात्रा सफल होत नाही बरं का. भैरवनाथाचं दर्शन घेतलं, आळंदीत बी अगोदर भैरवनाथ, मग काशी विश्वनाथ, कालभैरव. काशिकाधी पुराधीनाथ कालभैरवम भजे. ते जो लहानपणी आम्ही असताना रेडिओवर लागायचं हे बरं का, कालभैरव अष्टक. आणि मग निघाले, झाली काशी यात्रा. धन्य हो, काय चर्मकार, काय त्याचा अधिकार. ते रात्री झोपले काशीत, सगळ्या काशीत प्रकाश त्या कड्याचा. काय कडं रत्न, अमौलिक कडं, दैदिप्यमान कडं. सगळे काशीकर त्या पुंडलिकाच्या पाया पडायचे. पुंडलिकाच्या लक्षात आलं, हे पडतेत आपल्या पाया, पण पुरुषार्थ आहे खरा रोहिदासाचा. त्या चर्मकाराचा हा पुरुषार्थ आहे. ते कडं घेऊन पुंडलिक महाराज आले बा, मजल दर मजल करत, बायको खांद्यावर. ते कडं घेऊन आले, रोहिदास महाराजाला दिलं. आले का काशी यात्रा करून? हो, थांबा पाया पडू द्या. पाया पडले महाराज. पाया पडल्यानंतर हे गंगामाईने तुम्हाला दिले. बरं बरं बरं. काही माणसं होती पुंडलिकाच्या बरोबर की ज्यांना हे कडं भेटलंय ते महात्मा कोण आहे पायाला जायचं. भलतीच यात्रा लोटली.
त्या रोहिदास महाराजांच्या गावात. आता आले ते मुक्कामी सगळे. आता मुक्कामी आल्यावर त्यांची जेवाय खावायची तर सोय केली पाहिजे ना. काय करावं, खाली घरी तर काहीच नाही. बरं, मग ते कडं घेतलं आणि थेट सोनाराच्या दुकानात गेले. एवढं कडं मोडा. सोनार म्हणला अख्ख्या गावात प्रकाश पडला या कड्याचा आणि हे तुम्ही मोडताय. वारकऱ्यापुढे हे किरकोळ आहे म्हणले. हे सेवा करणाऱ्या माणसापुढे हे धन लय किरकोळ आहे म्हणले. काय सांगताय हो. म्हणजे सोनाराने कडं घेतलं, मोडलं, पैसे दिले त्याला. काय पण आता गप बसला तर मग सोनारच कसा. सकळा जाती माझी असू द्या, तो गौरवाच्या गाथ्यात प्रमाणे बघाय. आणि मग ते सोनार बाबाने तुकाराय सांगतात, सकळा जाती माझी ठक हा सोनार तया घरी व्यापार झारियाचा. असं ते आता विस्ताराने सांगायचं नाही, गाथा अर्थ जाऊन पहा. आणि मग ते सोनार बाबाने त्या भागात कोणत्या काळचा राजा असन त्याला कळ लावली की बा अमुक हे कडं आहे आणि हे तुम्हाला राहून द्या, तुमच्या राजपत्नी जी आहे राणीच्या हातात घाला. पण एक काम करा, काय असं कडं त्या रोहिदासाकडं दुसरं एक असन ते मागून घ्या. हे वाढीव बांधकाम काय आला करायचं. काही लोकांना वाढीव बांधकाम करायचं नाही ना बघा. हो, कळसावर बांधकाम. आणि मग ते राजाने सकाळी ते जसं ते गया आणलं, सामग्री जेवले खावले. 5च्या समय सैन्याचाच वेळा पडला गावाला. रोहिदासाच्या घरापुढे नंग्या तलवारी घेऊन सैन्य उभे. राजा स्वतः आला, राणी आली, राणीच्या हातात कडं आणि राणीने राजा सांगायचं मागा. आता स्त्री हट्ट पूर्ण करावाच लागतो, घ्या विचारून आणला. आणि मग राजाने सांगितलं, रोहिदास हे कडं कुठून आणलं. म्हणले हे कडं माझं नाही, हे गंगेचं आहे. बल्लाबाड बोल नको. असं आणखीन एक कडं आहे माझ्या राणीच्या हातात. एक कडं गेलंय, तिचा दुसरा हात रिकामा आहे, ती दुसऱ्या कड्यासाठी खोळंबून बसली, दुसरं कडं आणून दे. रोहिदास महाराज म्हणले, गंगामाई ही काय उपाधी वाढली आमची. तो का म्हणे, काय उपाधी वाढविली कृपानिधी. ही उपाधी कशाला वाढवली आमची, काही कळेना. मग कडच पाहिजे, नाही तर शिरच्छेद करू. आता काय करावं, तुझा नाही, हे सगळे आलेले यात्रे करू, यांचाही शिरच्छेद करू. आता काय कमाल झाली. आणि मग आता गंगेला तर जायचं नाही ना. मग काय करावं, त्यांच्या घरात ते चर्म बुडवण्याचं कुंड होतं. त्या कुंडात पाणी होतं आणि त्या पाण्यालाच हात जोडले. गंगामाई तुम्ही प्रगट व्हा आणि काय न्याय द्यायचा तो तुम्हीच न्याय द्या. तर त्या चर्मातून गंगा प्रगट झाली महाराज. ते एक म्हणे ना, मन चंगा तो कठवती मे गंगा, ती याच्यामुळेच प्रसिद्ध झाली बघा. हा, गंगामाई प्रगट का झाली. त्या राजाने पाहिलं म्हणजे तुला असं विठ्ठल विठ्ठल आणि मग ते गंगामाईने त्या राजाकडं पाहिलं. राजा असा गलित गात्र झाला. महाराज कडं पाहिजे तुला. म्हणले नाही कडं पाहिजे म्हणले. माझीच कड लागली म्हणले. गंगामाईने होतं तेही कडं गुप्त झालं. महाराज गंगामाई कडं देऊन गेली. कडं घेतलं, सर्वांना आशीर्वाद दिला. राजा सुद्धा ठेप्यावर आला. त्याला वाटलं कुठं घेता, हे देवाचं गावाचं भावाचं खाऊ नाही, पचत नाही ते. आणि मग गंगामाई अदृश्य झाली. त्या ठोका पुंडलिकाला बसला. आणि मग पुंडलिकाने विचारलं, का हो गंगा तुमच्या चर्मकुंडात प्रगट होती, अशी कोणती सेवा केली तुम्ही. हे शेंडीला काय बांधलंय, दोरी पाळण्यात कोण सासू सासरे झोपलेत का. आणि मग रोहिदास महाराजांनी सांगितलं, पुंडलिक महाराज पंढरपूरून आलेत ना. हो, खरं सांगू, ह्या चर्मकुंडात गंगा प्रगट व्हायचं कारण मी माझ्या आईवडिलांची सेवा करतो. हे आईवडील माझ्या पाळण्यात झोपलेत, ही दोरी बांधून मी त्यांची सेवा करतोय. त्या पुण्याईमुळे ही चर्मकुंडातून माझी गंगा प्रगट झाली. रोहिदास महाराज म्हणले, मी काय करू. आता मी सांगतो ते कर. तूही तुझ्या आईवडिलांची सेवा कर. माझ्या तर कुंडात एक तीर्थ प्रगट झालं, जगातली सगळे तीर्थ तुझ्याजवळ प्रगट होतील बघा, आहे का नाही. आयशे शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे माध्यान्ह काळी येते पुंडलिका जवळीन करते. हे बघा रोहिदास महाराज गुरु. हा, पहिलं तारावया आत्मा. बरोबर, थेट पुढे गेले. नाही जन्म मरण. ठीक आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐका, जे पुंडलिक महाराजाला बोध झाला महाराज तिथं. रोहिदासा शिवरायासाठी दिली भेटी पुंडलिका.
जे पुंडलिक राहायला बोध झाला, बायको खांद्यावर होती का बायकोच उचलली. तिला वाटलं डोक्यावर घेतात काय नु, महाराष्ट्रीयन माणसं कोणाला पायाखाली घालते सांगता येत. जीज बायको दांडीशी टाकली बा खाली. बोलायच नाही हातपासून. आणि मग आई वडिलांना कावड केली. पुंडलिकराने आई वडील कावडीत घेतले आणि बायकोच्या डोक्यावर सगळे वजे दिले आणि पंढरपूरला आले. आल्यानंतर एवढी आई वडिलांची सेवा केली, एवढी आई वडिलांची सेवा केली की ते प्रकरण असं घडलं. इंद्राची पत्नी शची तिने तपश्चर्या केली आणि भगवान विष्णू प्रगट झाले. काय मागायचंय? काय नाही, मला तुमच्या मांडीवर बसायचंय. शची म्हणली. देव म्हणले आता हे जुळणं जरा अवघडच. मग असं करा, पुढच्या जन्मात मी कृष्ण होईन आणि तुम्ही राधा व्हा. ही राधा आहे ना, मागच्या जन्मातली इंद्राची पत्नी शची. माहिती असा भागवताचार्याला यातलं खडका नाही सांगता यायचं बा, काय अक्षर सांगता नाही, त्याला पंढरी प्रकरण पाहावं लागतं. ही मागच्या जन्मातली शची आहे, इंद्राची पत्नी राधा. आणि मग इंद्राची पत्नी शची या जन्मात राधा झाली. मग ते काय झालं, लहानपणी भगवंताच्या सहवास लाभला. भगवंत गेले तिकडे मथुरेला निघून, द्वारकेला निघून गेल्यावर राधेला वियोग सहन झाला नाही. राधा द्वारकात प्रगट झाली. द्वारकेत प्रगट झाल्यानंतर राधा दरबारात आली का भगवंत जवळ बसली होती. कोण? रुक्मिणी. म्हणले रुक्मिणी पल्याड सर. राधेला पाहून उठवून राहिल्यावर रुक्मिणी म्हणजे कमाल झाली, सत्य फिरायचा परिणाम हे की काय कोण जाणे म्हणले. मी जवळ असताना म्हणले कमाल झाली म्हणले मागवा. राधा आली मांडीवर बसवली देवाने. हे रुक्मिणीला राग आलाय महाराज. रुक्मिणी रुसली, ती दिंडीरवनाशी आली. तया मागे कैवल्यदानी येता झाला दिंडीरवनी. हे रुक्मिणीला राग आला, तडक्या फडकी निघाली का थेट दिंडीरवनात आली. दिंडीरवन म्हणजे पंढरपुरात आली. आपण ते दगडी पूल आहे ना, पुंडलिक महाराजां दगडी पुलाच्या मध्ये लखुबाई आहे बघा. ती लखुबाई म्हणजेच रुक्मिणी. रखुमाई असा शब्द आहे पण त्याचा अपभ्रष्ट पुढं लखुबाई झालं. तिथं रुक्मिणी येऊन बसली. राधा काही दिवस द्वारकेत राहिली. राधा निजधामाला गेली. गेल्यानंतर मग भगवंताला रुक्मिणीच ध्यान यायला लागलं. भगवंत म्हणले किती दिवस बाहेरचा वडापाव खायचा, एक दिवस तरी घरच्या भाकरीला शरण जाणंच. आणि मग देवाने सर्च केलं रुक्मिणी कुठे आहे. तर सर्च केल्यानंतर लक्षात आलं रुक्मिणी दिंडीरवनात. देव थेट दिंडीरवनात आल्यानंतर मग आले बा रुक्मिणीपाशी. रुक्मिणीच्या जवळ आले. अगं इकडे बघ. रुक्मिणी म्हणजे चालता हो, थांबू नको इथं. इकडं तिकडं सत्य फिरायचा नाद लागला, अजिबात थांबायचं नाही म्हणले इथं. रुक्मिणीने फार देवाने विनंती केली पण रुक्मिणीने तागाच लागून नाही दिला. देवाला खडसावलं, दिलं बाय रुक्मिणीने हाकलून. मग देव म्हणे ठीक आहे, नको तू मला जवळ करू. मग हे बघ चाललो वारकऱ्यात. पुंडलिक महाराजाचा आश्रम तिथं. आणि मग असे बायकांनी हाकललेले वारकऱ्यातच येत असते. असू द्या. तर सांगायचा भाग असा आहे की मग भगवंताला तिकडं रुक्मिणीने हाकललं आणि मग पुंडलिकाच्या दारात आले. कोट्यावधी चंद्र सूर्याचा प्रकाश पुंडलिकाच्या दारात उभा, कमरेवर हात ठेवून. पुंडलिका अरे माग बघ कोण आलंय. पुंडलिकाने सांगितलं माझ्या पितयाचा होईल निद्राभंग. माझे आई वडील झोपलेत. हळू बोल. आई वडिलांना विक्षेप होतोय, झोपलेत, सेवा करतोय मी त्यांची. अरे मग माग माझ्याकडे तरी पहा, थांब. आणि मग तिथं पाद घर्षणाची वीट होती, पाय घासायची वीट. ती वीट मागच्या जन्मीचा इंद्र आहे. इंद्र वीट कसा झाला पुढल्या कीर्तनात सांगू, आता नाही. आणि मग ती वीट घेतली आणि अशीच मागं फेकली. आयसा कारे प्रेमे मातलाशी, उभे केले विठ्ठलाशी. आयसा कैसा रे तू धिट, मागे भिरकाविले वीट. वीट मागं फेकली. आई वडिलाची सेवा होईपर्यंत तिथंच उभा राहा. आणि मग पुंडलिकाचे द्वारी देव उभा. देव तिथंच उभा राहिले बघा. आणि पुंडलिक महाराज सेवा करतात आणि देव वाट पाहतात. अरे युगे झाली 28, अजूनही ना म्हणसी पैस. पुंडलिक महाराजांना माहिती आहे मी आई वडिलाची सेवा सोडली तर हे बाबा निघून जायचा, सेवाच सोडायची नाही म्हणजे. आई बापाच्या सेवेमुळेच हे प्राप्त झाले. पुंडलिक महाराज आईची सेवा करतात आणि देव उभा. आता याच्यावर शंका काय, पुंडलिकाचा आश्रम आहे चंद्रभागेत आणि देव हे तर तिथं वर जवळजवळ अर्धा किलोमीटर अंतरी. एवढी दूर वीट कशी गेली, चला उत्तर द्या, बोला कशी काय उत्तर याचं. तर पंढरपुरात विठ्ठल त्रिधा रूपे असे 3 प्रकारे पंढरपुरात देव उभा आहे. एक आहे तीर्थात उभा आहे देव, एक पुंडलिकाच्या दारात उभा आहे आणि एक क्षेत्रात उभा आहे. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा. म्हणून पण आत्ता जी आपण मूर्ती पाहतोत ना ही भगवंतानेच 3. मग पुंडलिक महाराज
आई वडिलांची सेवा संपली आणि पांडुरंगाच्या जवळ आले आणि म्हणले काय मागायचं ते मागा. मग पुंडलिक महाराजांनी सांगितलं ज्ञान विज्ञान हीनानाम मूढानाम पापीनाम अपि दर्शनात ते भवेन मोक्ष प्रार्थयामी पुनः पुनः पंचमहापातकी विश्वासघातकी ज्याशी यमादिकी गांजियले आयशिया पतितांचा करी रे उद्धार नाही आयशिया पतितांशी करी रे सनात पूर्वी माझे अर्थ पांडुरंगा. पांडुरंगा कोणी येतील मूढ पापी जैसे तैसे उतरी काशे लावणी. बर आणखीन मन नामना भवेत विख्यात माझ्या नावाने तू प्रसिद्ध झाला पाहिजे म्हणून पुंडलिक वरदा असं आहे बरं का. हे देवाचं नाव आहे पुंडलिक वरदा. बरेच जण म्हणजे पुंडलिक कवर देव कवर देव मन नामना तुम्ही पंढरी महात्म्यच वाचित नाहीत. 10 रुपयाला भेटत आहे दुकानात पंढरी महात्म्य बघा. जरूर घ्या. आता आषाढीच्या आधी जाणं हो नाही हो घरी पारायण करावं. फार पवित्र आहे पंढरी. इतिहास खडान खडा लिहिलेला आहे. श्रीधर स्वामी नाझरेकरांनी लिहिलेला आहे. मन नामना भवेत विख्यात माझ्या नावाने तू विख्यात झाला पाहिजे म्हणून पांडुरंगाला हाक मारली जाते पुंडलिक वरदा. पुंडलिकाला वरद येणाऱ्या हे संबोधन आहे बरं का. हो पण ते लोक काही म्हणते तर ह्याची संथा द्यावा लागण. आता हे पुंडलिक वरदा कसं म्हणायचं. आणि मग पांडुरंग परमात्म्याला सांगितलं तू तीर्थात राहा क्षेत्रात राहा माझ्या दारात राहा. मग ते देव तिथंही उभे आहेत क्षेत्रातही उभे आहेत आता जे आपण पाहतो आणि तीर्थातही उभे आहेत. म्हणून आषाढी वारीला देवदर्शन जर झालं नाही चंद्रभागेचं जरी दर्शन झालं तरी वारी झाली हा नियम आहे महाराज. आता काही माहीत नाही आडाम तडाम लोक कीर्तन देते सोडून दर्शन 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 दर्शन. बारी कुठे मंगळ त्या गोपाळपूरला. बरं गोपाळपूरला गेल्यावर मागं येतात नाही लक्षात आलं. गोपाळपूरला पंढरपूरचा स्मशानभूमी तिथे गेलेली मागं येत नाही पुढे गेले ते निधाई झाले असं आहे. तर ऐका असे पुंडलिक महाराज. आणि मग ज्यांनी देवाला 3 रूपांनी उभं केलंय पंढरी महात्म्य जरूर वाचलं पाहिजे. फार गोडे मैपती महाराजांनी लिहिलंय एकनाथ महाराजांनी लिहिलंय पंढरी महात्म्य पण ते दोन्ही भेटत नाहीत. श्रीधर स्वामी नाझरेकर लिहिले फार चौदारी बघा. 10-12 रुपयाला 15 रुपयाला भेटत असेल. ओवीबद्ध भेटतं सुंदर ओवे. आता तुमच्या काय त्या डोक्यावरून जाणार नाहीत नाही कळलं तर मला विचारा सांगतो परत. अशा पुंडलिकाचे निकट शेवे कैसा धावे बराडे आपुले ते थोरपण नारायण विसरला. आता खरं सांगा ही कथा ऐकल्यावर लोक आईबापाची सेवा करतील का दुसरं काहीतरी ऐकल्यावर करतील हे सांगितलं पाहिजे का नाही लोकाला. आमचे लोक दुसरंच काहीतरी बांधकाम करतात. हे पौराणिक जे आहे जे शास्त्र संहित आहे ते सांगितलं पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव. तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. एक शंका पुंडलिक महाराज रोहिदासाकडे आलते का कुक्कुटस्वामीकडे आलते ही एक शंकाच आहे का नाही. कारण नाझरेकरांनी कुक्कुटस्वामीकडे गेले असं लिहिलेलं आहे. पण मैपती महाराज हे चोखोबार आहे आणि नाथ महाराज पुंडलिक महाराज रोहिदासाकडेच गेलते. मग हे खरं का ते खरं कल्पभेद एखाद्या कल्पात तसं एखाद्या कल्पात असं म्हणून पुढं जायचं आहे. पुण्यपावन हरिभाऊ महाराज शिरोळे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त हा एक दिवसीय कीर्तनरूपी सेवा त्यांचे वंशज आणि सर्व विश्वस्त मंडळ यांना द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे तर उत्तरोत्तर आपल्याकडून निष्कलंक परमार्थ घडावा एवढीच प्रार्थना ज्ञानोबराच्या चरणी प्रार्थना करायची. सेवेला पूर्णविराम. तो का म्हणे जगदिशा करणे आशा भक्तांची करणे आशा भक्तांची करणे आशा भक्तांची. आपुले ते थोरपण
विसरला नारायण विसरला आपुले ते थोरपण नारायण विसरला विठ्ठल जय जय विठ्ठल कुंडले कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव